पालक आहे ना, मूळ हेच विसरून गेले, की आपल्याला मुलामध्ये ना प्रोग्रेस बघायचा आहे. लहान मुलांमध्ये हा जो सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतो ना, हा खूप जास्त पॉवरफुल असतो. त्याच्यामुळे त्यांचा जो ट्रू सेल्फ आहे, तो सांगत असतो, की "बाबा तुला जे पाहिजे ते तू घे." आपण एक्स्पेक्ट करत असतो, की या आयडियल सेल्फप्रमाणे बाळाने वागावं आणि बाळ वागत असतो त्याच्या ट्रू सेल्फप्रमाणे. तर तुम्ही त्याला खूप जर का तो काय प्रत्येक गोष्ट जर करत असताना तुम्ही त्याला जर म्हटलं, "बेटा असं नाही करायचं, हे नाही चांगलं, हे नको करू, हे नको करू." तर हे जर तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला सांगत गेले ना, त्यावेळेला तो कन्फ्यूज स्टेटमध्ये जातो. त्याला जर का त्याचं रॅशनलायझेशन किंवा त्याचं लॉजिकल उत्तर जर मिळालं नाही, की मी का नको करू? तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ट्रेट्स पुढे जाऊन डेव्हलप होतात त्या मुलामध्ये. एखादी गोष्ट मुलगा चुकीची करतोय, तुमच्या नॉर्म्सनुसार, आपल्या सोसायटीच्या नॉर्म्सनुसार, त्यावेळेला त्या मुलाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे का, की पब्लिकमध्ये गेल्यानंतर खूप मुलं चिडचिड करणं, की मला ही वस्तू पाहिजेच, मला हे पाहिजेच, हे करतात. यावेळेस पालकांनी काय केलं पाहिजे? सिग्मंड फ्रॉइडनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. ईड, इगो आणि सुपर इगो. तर ईड म्हणजे ते असतं, की तुम्हाला जे हवंय, एखाद्या वस्तू कुठल्याही गोष्टीची गरज असेल, त्यावेळी तुम्ही कोणाचाही विचार करत नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करतात आणि ती गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमध्ये आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. मुलांचा हट्टीपणा किंवा सततची चिडचिड किंवा मोठ्यांचं न ऐकणं किंवा मोबाईलचं व्यसन ही आजकाल प्रत्येक घरातली समस्या बनलेली आहे. तर मुलं अशी का वागतात? याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे का? किंवा जर मुलं अशी वागत असतील तर त्यासाठी काय करावं? या सगळ्या गोष्टींबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेले विशाल लावटी सर, ज्यांनी असंख्य पालकांना आणि मुलांना या सगळ्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मदत केलेली आहे. सो जर तुम्ही पालक, पॅरेंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. आपण सरांसोबत चाइल्ड सायकॉलॉजीबद्दल खूप सारं बोलणार आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो नमस्कार विशाल सर. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आज आपण टॉपिक घेतलाय तो आपल्याला माहितीच आहे, की लहान मुलांना शिस्त कशी लावावी किंवा पनिशमेंट वगैरे याच्याबद्दल सगळं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर मग मला आधी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, की तुम्ही नेमकं तुमचा परिचय करून द्या थोडा. माझं नाव विशाल लाहोटी. मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे आणि तसं माझं जे शिक्षण झालंय ते सुरुवातीला मी एम-एस-सी ड्रग केमिस्ट्री केलं होतं आणि अ, त्यानंतर मग मी क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये मास्टर केलं आणि आता बऱ्याच वर्षापासून आपल्या नगरमध्ये आनंदम नावाचं एक ऑर्गनायझेशन आमची कार्यरत आहे. ज्याचा मी फाउंडर आहे आणि ते मेंटल हेल्थवरच स्पेशली काम करतं त्यामध्ये. आणि यामध्ये आम्ही बरेचसे पॅरेंटिंगशी रिलेटेड सेशन्स वगैरे सुद्धा घेत असतो, वर्कशॉप्स घेत असतो. इमोशनल इंटेलिजन्सवर आमचे काही वर्कशॉप आहेत. ते सुद्धा चालतात आणि बऱ्याच शाळांमधून आम्ही यावर काम केलंय. एक ट्रेकॅम नावाचं ऑर्गनायझेशन आहे, की ज्यामध्ये आम्ही ॲडव्हेंचर सेक्टरमध्ये स्पेशली काम करतो आणि नगरमध्ये ॲडव्हेंचर टुरिझम वाढवण्याच्या हिशोबाने आम्ही बऱ्याच वर्षापासून ट्रेकॅममधून काम करतोय आणि आज नगरमधून जवळपास 50,000 ते 60,000 लोकं ट्रेकॅमशी जोडलेले आहेत. तर असं एक ओव्हरऑल ॲडव्हेंचर आणि मेंटल हेल्थ आणि या सगळ्यामध्ये काम करतो. आजचा जो आपला विषय आहे महत्त्वाचा, तर मुलांना शिस्त कशी लावायची आणि त्यामध्ये पनिशमेंट वगैरे या गोष्टींचा रोल किती महत्त्वाचा आहे. तर त्याच्याशीच रिलेटेड थोडंसं माझ्या ओळखींमधून पण बोलून देतो, की जी मी माझी स्वतःची ओळख सांगतोय त्यामधून, की लहानपण जर माझं बघितलं तर म्हणजे मी तसं डोंगरदऱ्यांमध्ये वाढलेला मुलगा आहे. माझे वडील प्राध्यापक होते कॉलेजला आणि तसं घरातलं वातावरण एकदम स्ट्रिक्ट होतं. पण तसंही ते समजून पण खूप घ्यायचे. पण आपण म्हणतो ना, की मुलांना शिस्त लावली पाहिजे आणि अ, की व्यवस्थित त्या पद्धतीनेच मुलांनी एका डायरेक्शनमध्ये नेहमी विचार केला पाहिजे. डिस्ट्रॅक्शन्स नको मुलांना. तर वळण लावणं आपण सरळ साध्या भाषेत म्हणतो. तर वडिलांनी लहानपणापासून त्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट होते आमचे. तर मी तसा स्पोर्ट्स पर्सन म्हणजे एकदम हार्डकोर जर म्हटलं मला किंवा
काय आवडेल जास्त करून. तर मी तसा म्हणजे एकदम स्पोर्ट्स पर्सन आहे असं म्हणेन. मी पहिल्यांदा स्पोर्ट्स पर्सन म्हणूनच स्वतःची ओळख होते. तर खूप वेगवेगळे स्पोर्ट्स लहानपणापासून मी खेळत होतो. व्हॉलीबॉल आवडायचा मला, खो-खो, कबड्डी हे भरपूर खेळलो. मल्लखांब खूप खेळलो मी बरं. आणि सगळ्यात आवडता म्हणजे क्रिकेट. अ, हे तर आणि क्रिकेट मध्ये म्हणजे खूप गती होती मला, मी असं म्हणू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी माझं सिलेक्शन झालंय. पुणे एम-एस-सी-बीकडनं मी खूप वर्ष खेळलो. बरं. पण ज्यावेळेला मी 12वी ला होतो, त्यावेळेला माझ्यासाठी चांगल्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज समोर आल्या होत्या. पण आपण म्हणतो ना, की नाही वडिलांनी सांगितलं त्या काळात, की क्रिकेट नाही, पहिला अभ्यासावर लक्ष अभ्यास नाही द्या. लक्ष. आणि त्यामुळे अभ्यासच करत गेलो. आणि बऱ्याचदा आपण म्हणतो ना, की आपल्याला जे करायचंय, आपल्याला जे आवडायचंय, ते व्यवस्थितपणे आपण पॅरेंट्ससमोर मांडू शकलो नाही. पण अभ्यासात पण ठीक-ठाक होतो. त्याच्यामुळे मार्क्सही चांगले पडत गेले. मग एम-एस-सी ड्रग केमिस्ट्री झालं आणि मग त्याच्यानंतर मग आपण म्हणतो जे अ, तो जो काळ असतो एम-एस-सी ड्रग केमिस्ट्री केल्यानंतरचा, तो काळ आपला उमेदीचा असतो. तिथून करिअरला एक शेप द्यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे तिथून मग ते सगळं लक्ष करिअरमध्ये होतं. मग हळू-हळू पुढं जाऊन ज्यावेळेला अ, एक काळ गेला आणि मग असं जाणवायला लागलं, की नक्की एक्झॅक्टली काय होतंय? आपण पैसे तर कमवतोय, सगळ्या गोष्टी चालल्यात व्यवस्थित. तरीसुद्धा प्रत्येक सोमवार आला, की आपल्याला रविवारी संध्याकाळी असं का वाटायला लागतं, की "अरे यार, उद्यापासून आपल्याला परत तेच सगळं सुरू करायचंय." आणि मग लक्षात आलं, की नाही तुझा जो कोर आहे तो कोर कुठेतरी आपण म्हणू शकतो, की सॅटिस्फाईड होत नाहीये. त्याच्यामुळं तुला जे आवडतंय ते आता तू थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि मग तिथून माझं ट्रेकिंग असेल, सायकॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. आणि हळू माझं करिअरच शिफ्ट झालं पूर्णपणे. आणि आता मी एन्जॉय करतो व्यवस्थित. सो मुलांना हे प्रत्येकाला जमेलच असं नाही, मी सांगतो. पण ही जी गोष्ट मला खूप उशिरा केली, जर का आपण मुलांच्या बाबतीत खूप सुरुवातीपासून सजग राहिलो, तर मुलं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं काम करू शकतात. अ, तर ओघाओघाने त्याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे म्हणून मी माझी ओळख करून देताना थोडेसे हे पॉइंट सांगितले, की मी सुद्धा करिअरमध्ये असं शिफ्ट होत गेलो आणि आज जे मी 20 वर्षापूर्वी जे काम करत होतो, आज ते नाही करत. आज वेगळ्या क्षेत्रामध्ये आलो. हं. आता माझं झालं एम-एस-सी कॉम्प्युटर सायन्स हां. आणि पॉडकास्ट त्याचा काही संबंध नाही आहे. पण तरी इकडे घुसलोय आता. हां. बरं तर मग आता आपण आपल्या मेन टॉपिकवरच येऊ. आपण लहानपणी मार खाल्लेला आहे. मी तेवढा नाही खाल्ला, पण माझ्या फ्रेंड्सने खूप जास्त खाल्लेला. म्हणजे आमच्या शाळेमध्ये 3 टीचर होते. सॉरी सर, गोलप सर, शेख सर आणि काकड सर. खूप मारायची मुलांना म्हणजे त्यांचा हेतू चांगला होता. पण आम्ही खूप मार खाल्ले. पण आजकालच्या मुलांना थोडंसं मारलं की मग लगेच त्यांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो किंवा आजकाल ही परिस्थिती कशी आहे? खरं म्हणजे पूर्वी असं होतं ना, की माझे सुद्धा लहानपणी मी जे बघितलं शाळेमध्ये, तर शिक्षकांनी जर मारलं आणि ते जर घरी कळलं तर घरच्यांकडून एक्स्ट्रा मार मिळायचा हो, अजून, हां, वरतून मार की बसायचा आपल्याला. "अरे, म्हणजे तुला मारलं कसं काय?" तर आता तशी परिस्थिती राहिली नाही. आणि पूर्वी एक म्हण प्रचलित होती चांगली, की "छडी लागे छमछम विद्या ये घमघम" असं. आणि बऱ्यापैकी अ, म्हणजे ती दरारा असायचा, दहशत पण असायची आपण ती मुलांमध्ये, शिक्षकांच्या बाबतीमध्ये पण. त्या काळची परिस्थिती वेगळी होती. त्या जर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह केलं तर तो जो काळ होता त्या वेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळं जरी मुलांना एखाद्याने शिक्षा दिली किंवा मारलं, तरी पण त्यांचं लगेच त्यांना जे अ, एकटेपणा फील होत असेल किंवा जो थोडासा इन्सल्टिंग फील होत असेल, थोडासा लोनेस त्यांच्यामध्ये येत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी कोप अप करण्यासाठी त्यांची अ, म्हणजे त्यांचे बाकी मित्र असायचे, घरामध्ये भावंडं असायचे, काका असायचे, काकू असायच्या, आजी असायची, असं एक मोठं एकत्र कुटुंब असायचं. त्यामुळं ह्या गोष्टी मुलांना खूप लवकर कोप अप करता यायच्या. आणि आजच्यासारखी परिस्थिती नव्हती मुलांची, की डिस्ट्रॅक्शन्स इतके नव्हते. बरोबर. त्याच्यामुळं जरी तो शिक्षकांचा एक दरारा असला, तरी पण घरातून पण तो दरारा असेल, तरी पण त्या मुलांची इमोशनल वेलबिंग म्हणून काळजी आपोआप घेतली जायची. अ, जर वडील स्ट्रिक्ट असतील, तर आजीकडनं काळजी घेतली जायची, काकाकडनं काळजी घेतली जायची. ह्या गोष्टी घडायच्या. आताची परिस्थिती तशी नाहीये. आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर एकत्र कुटुंब व्यवस्था जवळपास कोलमडली आहे. जवळपास मी म्हणेन. पूर्णपणे नाही, पण बऱ्यापैकी कोलमडलेली आहे. जरी तुम्ही असं म्हटलं, की
नाही आई-वडील, आजी-आजोबा एकत्र असतात. एकत्र कुटुंब पद्धती ती नाही एकत्र कुटुंब पद्धती. तर पूर्वी सख्खा भाऊ, चुलत भाऊ म्हणजे असं बऱ्याच मोठं असायचं ते. तर आता तसं नाही राहिलंय. तर आपण याला न्यूक्लिअर फॅमिलीच म्हणू शकतो याच्यामध्ये. त्यामुळं मुलांना जे एक्सप्रेस करायचंय, समजा त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास झाला किंवा कुठल्या गोष्टीत त्यांना भीती वाटते आणि प्रश्न आहेत त्यांच्यासमोर किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना जर एक्सप्रेस करायचं असेल ना, तर त्यांच्यासाठी माध्यमं खूप कमी आहे. म्हणजे तो एक सपोर्ट सिस्टम आपण जी म्हणतो, ती अवेलेबिलिटी कमी आहे मुलांसाठी आत्ताच्या. त्यामुळे ही मुलं व्हल्नरेबल जास्त आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर पॅरेंट्सच्या बाबतीमध्ये अ, अ, जर बघितलं आत्ताचे जे एक 35 ते 45 वयोगटातली जी पॅरेंट्स आहेत. इव्हन मी 30 वर्षाचे म्हणतो. 30 वर्षापासून जो 45 वर्षापर्यंतचं जर पॅरेंट्स बघितलं, तर ह्यांची जी जडण-घडण झाली लहानपणापासून ना, ती खूप वेगळी आहे. कारण जर माझ्या वयाचे एक बघितले पॅरेंट्स तर आम्ही जो काळ लहानपणी घालवला त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते, स्मार्टफोन हा प्रकार नव्हता, सोशल मीडिया नव्हता. त्यामुळं आमची जी जडण-घडण झाली ही वेगळ्या काळात झाली. पण आम्ही पूर्ण ट्रान्झिशन बघत आलो हं. आणि आम्ही बघितलं आमच्या समोर सोशल मीडिया आला. आम्ही तो वापरायला सुरुवात केली आणि आजची जी परिस्थिती आहे, ती एकदम वेगळी आहे. तर आमची जी मुलं आहेत, ती मुलं ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जन्माला आलेली मुलं आहेत. ह्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये जन्माला आलेली मुलं आहेत. त्यामुळे त्यांची जडण-घडणच याच्यातून होती. तर जी एक्स्पेक्टेशन आपली मुलांकडनं आहेत, ती एक्स्पेक्टेशन मुलांकडनं पूर्ण होतीलच असं नाही. कारण आपली जडण-घडण वेगळी आणि त्या मुलांची जडण-घडण वेगळी. आजूबाजूचं वातावरण पूर्ण वेगळं. आणि आत्ता तुम्ही मुलांना चिडणं पहिल्यासारखं, मारणं हे योग्य ठरणार नाहीये. कारण मुलांसमोर वेगळं विश्व आहे सध्याचं. व्हल्नरेबिलिटी मुलांमध्ये खूप जास्त आहे. तर ती काळजी घेणं गरजेचं आहे. आता ती म्हण लागू नाही पडणार, की छडी लागे छमछम विद्या ही गम गम. एक रिसर्च आहे. स्वीडनमध्ये तो रिसर्च झाला होता. मला एक्झॅक्टली रिसर्चरचं नाव आठवत नाही आता. पण 1980 साली स्वीडनमध्ये एक घटना घडली होती, बरं. की स्वीडनमध्ये एका पित्याने आपल्या मुलीला रागाच्या भरात खूप मारलं होतं आणि त्या घटनेनंतर ती मुलगी एक्सपायर झाली. म्हणजे खूप जास्त मारल्यामुळं. आणि ठीक आहे, त्याची मनस्थिती अशी असेल, की त्याला तो कंट्रोलच करता आला नाही आणि त्यांनी इतकं मारलं मुलीला. एक घटना घडली अशी. पण त्यावेळेला स्वीडन गव्हर्नमेंटनी एक लॉ आणला, की आई-वडील आपल्या मुलांना मारू शकत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये. हे योग्य की अयोग्य एकदमच न मारणं वगैरे पण ह्या सगळ्या गोष्टी ह्यापुढे आपण बोलू थोड्या वेळाने. पण अ, त्या लॉचा परिणाम कसा झाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये, तर आता जवळपास 30 वर्ष झाले या घटनेला आणि स्वीडनमध्ये हा लॉ तेव्हा लागू केलाय. तर स्वीडनमध्ये म्हणजे एक 35 ते 30 वयापासूनचे पुढची आत्ताची जी मुलं आहेत, की तो लॉ झाल्यानंतरची जी मुलं तरुण झालेत पुढं, यांच्यामधलं अख्खा स्वीडनमधलं आत्महत्येचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. हं. आणि थोडंसं डिप्रेशनचं पण प्रमाण पहिल्यापेक्षा थोडंसं कमी आहे स्वीडनमध्ये. हे रिसर्च सांगतो त्यांचा. सो कुठेतरी ते कनेक्ट पण करतायत, की बाबा जेव्हापासून मुलांना मारणं बंद झालंय, तेव्हापासून मुलांमध्ये जे लहानपणी काही ट्रेट्स आपण म्हणतो प्लांट केले जातात. ते पुढं जाऊन म्हणजे एखादं बी आज रोवलं तर ते 10 वर्षांनी आपल्याला ते झाड दिसतं आणि त्याची फळं दिसायला सुरुवात होतात. तर त्या मुलांच्या बाबतीत तेच झालं. तेव्हापासून जे मुलांना फीड केलं गेलं, आज मुलं मोठी झाली. तर आज तो परिणाम त्यांना असं वाटतंय, की त्या एका नियमामुळे असा एक परिणाम घडलाय, की तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी झालंय. कारण ते ट्रेट्स मुलांमध्ये डेव्हलप नाही झालेले असे. तर काय कसे ट्रेट्स डेव्हलप होतात ते आपण बोलूच थोड्या वेळात. आता तुम्ही जे म्हटले नाही का, की आपल्या लहानपणी आसपासचे लोकं होते भरपूर. तसं आता माझं झालेलं नाही का, की आपण लहानपणी मार खाल्ला किंवा जमीन बोलणे खाल्ले, तर नाही का मित्र यायचे आणि आपल्याला जायचं क्रिकेट खेळायला. गेले निघून. पहिले तर घेऊन जायचे बळत, "चल रे." हां. आताचा मोबाईल नाही ना, आता त्यावेळेस मोबाईल नव्हता. एक्झॅक्टली. चल बाहेर खेळायला आणि आणि गेलं की 2 तास तुम्ही परत फ्रेश, परत तुम्ही नॉर्मल, परत मार खायला मोकळे. हे असं एक रुटीन होतं त्यावेळेस. आता शिस्त आणि पनिशमेंट याच्यामध्ये खूप टाईम कन्फ्यूज आहे. तर मग याच्याबद्दल एकदा डिफरन्स क्लिअर करा.
तर मी तुला एक विचारतो म्हणजे एक तुझ्या पर्स्पेक्टिव्हनी डिसिप्लिन म्हणजे नक्की काय? डिसिप्लिन आता मी माझ्या भाषेत सांगू का? हां, म्हणजे आता आपल्या पर्स्पेक्टिव्ह एक जनरल बेसिकली भाषेमध्ये हां. जनरल पर्स्पेक्टिव्ह. एकच गोष्ट कंटिन्यू करता म्हणजे भले तुम्ही करताय कंटिन्यू म्हणजे ती गोष्ट, पण एका दिवशी ब्रेक झाली तरी चालेल. पण मग तुम्ही ती रेग्युलरली करत गेलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये एकदम म्हणजे एकदमच डिसिप्लिन म्हणजे आपण म्हणतो नाही का, की सकाळी 4:00ला उठणं, करणं वगैरे हे नाही. समजा आता आम्ही शूट करतोय समजा आपण करू कंटेंट क्रिएशन दृष्टीने. कंटेंट क्रिएशन करता डिसिप्लिन म्हणाल तर मग महिन्यातून समजा 20 व्हिडिओ टाकणं. तुम्ही 30 व्हिडिओ नाही टाकले तरी चालतंय. 30 दिवस डिसिप्लिन्ड याला नाही मिळू शकत. आता ते तुम्ही सांगा बघा. मी साधा एक तुला प्रश्न विचारला, की डिसिप्लिन म्हणजे नक्की काय? तरी पण किती आपण एक्सप्रेस नाही करू शकत एक्झॅक्टली डिसिप्लिन. बरोबर. कारण प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने वेगळं. डिसिप्लिनची संकल्पना वेगळी आहे. पण सर्वसाधारणपणे जर तुम्ही बघितलं तर डिसिप्लिन म्हणजे आपण एक परफेक्शन असं मानतो, मन की एखाद्या व्यक्तीमध्ये परफेक्शन आणलं पाहिजे. असं. डिसिप्लिनमुळे परफेक्शन येऊ शकतं. सो अल्टिमेट कोणी गोल काय डिसिप्लिन असल्याचा, की त्या व्यक्तीमध्ये परफेक्शन व्हावं असं आपलं एक आपण म्हणू शकतो, की तो विजन आहे आपलं. विजन आहे. जसं की त्या मुलामध्ये जर परफेक्शन आणायचं आहे ना, तर आपल्याला त्याला डिसिप्लिन असावं लागतं. पण मला वाटतं हा जो उद्देश आहे हाच कुठेतरी चुकतोय ॲक्चुअली. माझ्या दृष्टीने डिसिप्लिन म्हणजे परफेक्शन नाही. मला वाटतं डिसिप्लिन म्हणजे प्रोग्रेस. तेच तर समजलं मला. मला हां, एक्सप्लेन करता येईना. एक्झॅक्टली. तर हं. पालक आहे ना मूळ हेच विसरून गेले, की आपल्याला मुलामध्ये ना प्रोग्रेस बघायचा आहे. परफेक्शन नाही बघायचं आहे. परफेक्ट तुम्ही सुद्धा नाही आहात. कोणीच बरोबर? नाही. तर परफेक्ट नावाची अशी कुठलीच गोष्ट या जगामध्ये नाही, अस्तित्वात नाहीये. 100% नाही. आणि ह्युमन तर कधीच असू शकत नाही कारण आपल्यामध्ये इमोशन्स आहेत. आणि त्या इमोशन्सला धरून आपले बिहेवियर असतात. आणि प्रत्येक वेळेला तुमच्यासमोर कुठली परिस्थिती असेल यू डोंट नो. ओके. तर आपण मशीन नाही आहोत. तर काहीही कसंही परिस्थिती आली तरी पण मी बरोबर तसाच वागू शकतो असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण परफेक्ट तर कधीच बनू शकत नाही. तर मला असं म्हणायचं आहे, की डिसिप्लिनचा मुख्य उद्देश आपला हा पाहिजे, की मला डिसिप्लिन यासाठी हवं, की माझं प्रोग्रेस व्हायला पाहिजे. आता पनिशमेंट हा जर विषय काढला, तर मग डिसिप्लिन जर का पनिशमेंट कधी येते? ज्यावेळेला तो त्या एक जो आपण आखून दिलेला आहे एक चार्ट किंवा नियमावली आखून दिलेली, त्या नियमाच्या बाहेर जर कोणी वागलं, तर आपण त्याला तू हे नाही वागलं पाहिजे म्हणून आपण त्याला पनिश करतो. ओके. शिक्षा दिली जाते, की जेणेकरून त्या शिक्षेमधून त्याला असं वाटलं पाहिजे, की पुढच्या वेळी असं केलं तर मला हे वाईट अनुभवाला सामोरं जावं लागेल. ओके. पण बऱ्याच वेळेला काय होतं, पनिशमेंट ज्यावेळेला दिली जाते, त्यावेळेला त्या माणसावर कुठेतरी आपण म्हणू शकतो, की त्याच्या ज्या फीलिंग्ज असतात किंवा त्याची जी क्युरिओसिटी असते, त्याला जे एक्सप्रेस करायचं असतं स्वतःला किंवा त्याला जे नवीन गोष्टी अनुभवायच्या असतात, या सगळ्या गोष्टींना आपण कुठेतरी सप्रेस करून टाकतो. ओके, पनिशमेंटमुळं. आणि म्हणजे सिग्मंड फ्रॉइडनी पण सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमच्या कुठल्याही भावना जर सप्रेस केल्या ना, तुम्हाला त्या वाटतात फक्त, की त्या सप्रेस झालेल्या आहेत. ते समोर दिसत नाहीयेत, पण ते पुढं जाऊन कुठेतरी अतिशय उग्र रूप धारण करून पुन्हा समोर येतात. म्हणजे आपण त्याचं साधं उदाहरण दिलं तर आपल्याला समजा एखादा काटा पायामध्ये चुकला, गेला आत पायामध्ये आणि त्याचा एक तुकडा पायातच राहिला आणि काटा निघून गेला. तर आता तो आपला दुखत नाहीये. तो आतच राहिला, आपल्या लक्षात नाही आलं. आपल्याला वाटतं की माझा पाय नीट झालाय. पण उद्या कुठेतरी तुम्हाला मांडीमध्ये, तुम्हाला कुठेतरी जांघेमध्ये त्याचं कुरूप येतं. आपण म्हणतो ना. बरोबर. ओके. सो त्याचं जे नंतरचं परिणाम झालाय तो अतिशय वाईट झालेला आहे. तर सेम इमोशनच्या बाबतीमध्ये पण होतं. आपल्या बिहेवियरच्या बाबतीमध्ये पण होतं. तर पनिशमेंट हे दमन करतात एखाद्या गोष्टीचं. तर मला असं वाटतं की पनिशमेंट नाही केलं पाहिजे. आपण त्या मुलांना सायकॉलॉजीमध्ये एक वर्ड आहे रिइन्फोर्स केलं पाहिजे. म्हणजे त्यांना आपण त्यांची बलस्थानं कशा पद्धतीने वाढवता येतील, त्याच्यावर त्यांचा फोकस जर दिला, तर आपोआप त्यांचं डिसिप्लिन लेव्हल पण व्यवस्थित होते. त्यांना समजून घेतलं गेलं त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. तर पनिशमेंटची गरज नाही राहणार. पनिशमेंट मुलांमध्ये न्यूरोसिसच डेव्हलप करेल. ओके. म्हणजे मुलांना तो व्यवस्थित एक्सप्रेस कधीच होऊन देणार नाही. तर ही काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे, की पनिशमेंट अजिबात ॲडवायजेबल नाहीये. मग आता सर मग आपल्याला नाही का आपले पालकसुद्धा आपल्याला प्रत्येक पॉइंटवर बोलायचे किंवा चिडायचे, की "हे तू करू, ते तू करू नको." तर मग याचा परिणाम कसा होतो? आपल्या वेळेस कसं झालंय, आत्ताचा परिणाम कसा होऊ शकतो?
आणि मग त्याच्याने कदाचित हे असं झालेलं आहे, की आपल्याला ती एक सवय लागली, की चांगल्या गोष्टी बघत चालायची. पण आजकालच्या मुलांना तसं मिळतंय का? ॲक्चुअली खरं तर नीट बघितलं ना मुलांच्या बाबतीमध्ये पालकांना बऱ्याचदा वाटतं, की मुलांनी एक आपल्या फिलॉसॉफीप्रमाणे वाढावं. हं. किंवा एक जी आयडिओलॉजी आहे आपली त्या पद्धतीने मुलांनी त्यांची ग्रोथ व्हावी. आणि होतं काय पालक बऱ्याचदा मुलांना आत्ताच्या त्यांच्या परिस्थितीनुसार, आजूबाजूच्या वातावरणानुसार ते मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण खूप बेसिक लेव्हलला जर नीट विचार केला ना मुलांचा ज्यावेळेला मुलं जन्माला आलेले असतात, त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच गोष्टी मुलांमध्ये अशा दिसतील, की ज्या आपल्याला असं वाटतं, की यार हे व्यवस्थित चाललंय का? मुलं हे नीट वागतायत का? असं का करतायत? आरडाओरडा का करतायत? गोंधळ का करतायत? कोणाची वस्तू ओढून कशी घेतायत? बरोबर? किंवा एखाद्याच्या घरात जाऊन डायरेक्ट मला हे द्या, मला असं पाहिजे. हे कसं काय मागतायत मुलं? आपण मुलांना व्यवस्थित शिस्त लावली पाहिजे. पण ॲक्चुअली जर तसं मुलांच्या दृष्टीने जर विचार केला ना तसं, तर त्यांच्यासाठी ते फार चूक आहे वगैरे असं नाहीये. बरोबर. कारण मुलं ज्यावेळेला जन्माला येतात, त्यावेळेला ते या निसर्गाचा भाग असतात. बरोबर? आणि निसर्गामध्ये कुठलीही एखादी जीव ज्यावेळेला जन्म घेतो ना, त्यावेळेला त्याची एक स्वतःची स्पेशल आयडेंटिटी असते. त्याला आपण त्याचा ट्रू सेल्फ म्हणतो. म्हणजे त्याची एक स्वतःची आयडेंटिटी असते. आणि त्या ट्रू सेल्फमध्ये त्याच्या ज्या गरजा आहेत, त्याला जे हवंय ते तो मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सिग्मंड फ्रॉइडनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक ईड, इगो आणि सुपर इगो. तर ईड म्हणजे ते असतं, की तुम्हाला जे हवंय, एखाद्या वस्तू, कुठल्याही गोष्टीची गरज असेल, त्यावेळी तुम्ही कोणाचाही विचार करत नाही. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करतात आणि ती गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. अगदी हा निसर्गामध्ये तुम्ही जर बघितलं तर अशाच पद्धतीने चालतं. निसर्गामध्ये जनावरं फार कोणाची मदत करायला जात नाहीत. नाही. ते त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी लढत असतात कायम. बरोबर? तर त्याच्यामुळे ते दुसऱ्याच्या तोंडातलं पण अन्न ओढून घेतील किंवा काय करतील ते त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी त्यांची सगळी लढाई असते. तर लहान मुलांमध्ये हा जो सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतो ना, हा खूप जास्त पॉवरफुल असतो. त्याच्यामुळे त्यांचा जो ट्रू सेल्फ आहे, तो सांगत असतो, की "बाबा तुला जे पाहिजे ते तू घे." आणि तो निसर्गाचा इन्स्टिंक्ट आहे मी सांगतो. पण आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, या सोसायटीचे काही रूल्स, नॉर्म्स आणि रेग्युलेशन्स वेगळे आहेत. तर त्याच्यामध्ये ते फिट होत नसतात. हं. पण सोसायटी आपण निर्माण केलेली. सो ती जी निर्माण केलेली त्याची त्या मुलाला जाणच नसते. कारण त्याचं जे अंतर्मन आहे किंवा त्याचा जो सोल आहे, तो त्या नेचर इन्स्टिंक्टचा जो आहे, नॅचरल इन्स्टिंक्टचा त्याला धरून काम करत असतो. आणि त्याच्यासाठी हा जो असतो ना, एक सोसायटीचे रूल्स रेग्युलेशन ते समजून घेण्याचं, तर त्याची जी पर्सनॅलिटी असते ती ट्रान्सफॉर्म होत असते एक आयडियल सेल्फमध्ये. सो आपण एक्स्पेक्ट करत असतो, की या आयडियल सेल्फप्रमाणे बाळाने वागावं आणि बाळ वागत असतो त्याच्या ट्रू सेल्फप्रमाणे. ओके. सो त्याचं अंतर्मन वेगळं सांगत असतं. आपण त्याला वेगळ्या गोष्टी सांगतो. आणि त्याच्यामुळं ऑलरेडी तो एका खूप स्ट्रेसमध्ये असतं बाळ आणि कन्फ्यूज लेव्हलमध्ये असतो. तर तुम्ही त्याला खूप जर का तो काय प्रत्येक गोष्ट जर करत असताना तुम्ही त्याला जर म्हटलं, "बेटा असं नाही करायचं, हे नाही चांगलं, हे नको करू, हे नको करू." तर हे जर तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला सांगत गेले ना, तर त्यावेळेला तो कन्फ्यूज स्टेटमध्ये जातो आणि त्याला जर का त्याचं रॅशनलायझेशन किंवा त्याचं लॉजिकल उत्तर जर मिळालं नाही, की मी का नको करू? तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ट्रेट्स पुढे जाऊन डेव्हलप होतात त्या मुलामध्ये. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला मुलांना ज्यावेळेला सांगायचंय, की एखादी गोष्ट मुलगा चुकीची करतोय, तुमच्या नॉर्म्सनुसार, आपल्या सोसायटीच्या नॉर्म्सनुसार, त्यावेळेला त्या मुलाला तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगावं लागेल. फक्त मी मोठा आहे म्हणून बेटा हे बघ कोणाच्या घरी गेला ना हे मागायचं नाही. ओके. हे इतकं आपण नुसतं सांगितलं तर त्याला नाही कळत, की का नाही मागायचं. त्याला असं वाटतं, की बस चूप बसायचं आहे आणि मला मागायचं नाहीये. ओके. मग तो वेगळ्या पद्धतीने मला कसं ते मिळवता येईल का त्याच्यासाठी तो विचार करेल. ओके. पण त्याला जर तुम्ही व्यवस्थित समजून सांगितलं, की "का बरं मागायचं नाही बेटा? काय होतं त्याच्याने? आपण इथं गेल्यानंतर आपल्याला असं मागणं चांगलं वाटत नाही. आपण घरी गेल्यानंतर मी तुला त्या गोष्टी देईल. तर तू गेल्यानंतर शेअर करता आलं पाहिजे तुला. तुला शिकावं लागेल शेअर करण्यासाठी." बऱ्याच गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार. तुम्हाला मुलांना समजून घ्यावं लागेल आणि मुलांना समजून सांगावं लागेल व्यवस्थित. तर कुठलीही गोष्ट मुलांवर थोपवण्याच्या ऐवजी त्यांना जर का व्यवस्थित रिझनिंग दिलं ना त्या गोष्टीचं, तर ते मुलांना पण कळतं. ते कन्फ्यूज स्टेटमध्ये जात नाही आणि हळू त्यांचा जो ट्रू सेल्फ आहे, त्याच्यामधून ते आयडियल सेल्फमध्ये तो जो शिफ्टिंग आहे त्यांचं,
ते खूप स्मूथली आणि व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होतं आणि मग मुलांमध्ये पुढे जाऊन काही सायकॉलॉजिकल काही ट्रेट्स डेव्हलप होण्याचं प्रमाण जे असतं ते म्हणजे प्रॉब्लेमॅटिक ट्रेट्स डेव्हलप होण्याचं प्रमाण खूप कमी राहतं त्याच्यात. ते काय असतात ट्रेड्स? खूप असतात. म्हणजे तुम्ही जर का एखाद्या मुलाला समजा एक साधी गोष्ट बघितली. तुम्ही तुमच्या बाळाला घेऊन कोणाच्या घरी गेलाय. तिथल्या मुलाबरोबर तुमचा मुलगा खेळतोय समजा आणि तो खेळत असताना त्याने त्याची बाहुली किंवा त्याच्या हातातली गाडी त्यांनी ओढून घेतली रागाने. तो मुलगा रडायला लागला समजा आणि तुम्ही जर का तुमच्या मुलाला खूप चिडला तिथं, "तुला कळतं का? तो असं कसा वागतो? देऊन टाक चल त्याचं त्याला." ओके. त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलाचा सेल्फ इस्टीमवर सगळ्यात पहिली वार केला. कुठेतरी त्याचा रिस्पेक्ट असेल किंवा काय असेल, सेल्फ रिस्पेक्ट असेल, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही त्याला एकदम चिडला. त्या सगळ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये कळत-नकळतपणे त्याचा अपमान झाला. ते त्याला फील झालं. त्याला भले एक्सप्रेस करता आलं नाही ती गोष्ट, पण ती त्याला फील झाली. मग ह्या वेळेला तुम्ही मोठे असल्यामुळे आणि तुमचं मला ऐकावंच लागणार आहे. ही जी एक आपण म्हणतो ना, आपण मोठे आहेत, आपण शेवटी आपण बलवान आहोत त्याच्यापेक्षा. तर त्याला ते ऐकणं भाग आलं. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याचे जे इमोशन्स त्यावेळेला त्याला जाणवले असतील, ते सगळ्या गोष्टींचं त्यांनी दमन केलं. आणि मी मगाशी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का ते सप्रेस केले तुमचे इमोशन्स, तर ते पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या वाईट पद्धतीने बाहेर येऊ शकतात. मग तो पुढे जाऊन चिडचिडा होऊ शकतो. त्याला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये अँक्झायटी डेव्हलप होऊ शकते. ओके. अ, हे जे ट्रेट्स आहेत ते त्याच्यामध्ये पुढे जाऊन डेव्हलप होऊ शकतात. तर कॉन्फिडन्स त्याचा लूज होऊ शकतो किंवा तो सोशली कनेक्ट होताना लोकांबरोबर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. बरं एखाद वेळेला घडलं तर गोष्ट वेगळी. पण हे जर का कन्सिस्टंट लेव्हलला जर का पॅरेंट्सकडनं घडत असेल, तर त्यावेळेला बऱ्याचदा मुलांमध्ये ट्रेस डेव्हलप होतात. आणि चांगल्या गोष्टी जर मुलांमध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा जो ट्रू सेल्फपासून त्याच्या आयडियल सेल्फपर्यंतचा प्रवास तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला करून न्यायचा असेल ना, तर सगळ्यात पहिली पॅरेंट्सला स्वतःमध्ये पेशन्स डेव्हलप करावे लागते. आणि ते पेशन्स डेव्हलप करण्यासाठी पहिलं तर स्वतःवर काम करावं लागेल. ओके. तर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ते डेव्हलप करू शकत नाही. म्हणजे मी खूप पहिल्यापासून नेहमी सांगत असतो, की तुम्हाला बाळ जन्माला आणायचंय, ही तुमची इच्छा असते. पण ज्या क्षणाला बाळ जन्माला येतं, त्या क्षणाला तुमची इच्छा पूर्ण झाली आणि आता ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी झाली. तर रिस्पॉन्सिबिलिटीपासून तुम्ही पळू शकत नाही. कारण तुम्ही जर जन्माला आणलंय, तर आता ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी. मग तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तर तुम्हाला तिथं एफर्ट्स घ्यावे लागतात. तिथून नाही तुम्ही पळू शकत. म्हणजे चिडचिड करण्यापेक्षा समजवणं गरजेचं आहे. नाहीतर मग तो पुढे जाऊन एकतर घाबरट होईल, नाहीतर मग उद्धट तरी होऊ शकतो. हो. काही पण होऊ शकतं. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे का, की पब्लिकमध्ये गेल्यानंतर खूप मुलं चिडचिड करणं, की मला ही वस्तू पाहिजेच, मला हे पाहिजेच, हे करतात. यावेळेस पालकांनी काय केलं पाहिजे? किंवा मग काही तिथे काय होतं, काही वेळेस ते मुलांना ओढून घेऊन येतात किंवा मग नाही तिथेच मारतात किंवा मग जे लागेल ते घेऊन येतात. काय करायला पाहिजे? म्हणजे हा तसा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि माझ्याकडे सुद्धा ज्यावेळेला पॅरेंट्स येत असतात ना, तर बऱ्याचदा या प्रश्नावर त्यांचं बोलणं असतं, की नाही सर तो खूप टँट्रम थ्रो करतो तो आणि कुठे एखाद्या ठिकाणी गेला ना, तर इतका तमाशा करेल, की आम्हाला पर्यायच नाही राहत सर. म्हणजे त्याला शिस्त लावणं फार अवघड आहे. तर आता तुम्ही जर नीट बघितलं, शांतपणे जर विचार केला, तर कुठलाही बाळ किंवा मुलं टँट्रम्स दाखवतात म्हणजे नक्की काय करतात ते. तर त्यांची ती एक पद्धत आहे व्यक्त होण्याची. बरोबर? म्हणजे ज्या वेळेला त्यांना काय फील होतंय, याचं त्यांना जर अवेअरनेस नसेल, ठीक आहे? किंवा तर त्यावेळेला ते असं वागू शकतात. म्हणजे मला काय फील होतंय मला कळतच नाही, मग मी वागतोय तसं. दुसरं त्यावेळेला त्यांचा मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की त्यांचा ट्रू सेल्फ जो असतो, तो त्यावेळेला जास्त पॉवरफुल असतो. त्याच्यामुळे त्यांना सोसायटीचे नियम, सोसायटीत हे चांगलं वाटत नाही हे कळत नसतं त्यांना. त्याच्यामुळं ते त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ते का वागतात असं? कारण त्यांच्यासमोर एखादा प्रॉब्लेम आहे. तर आता समजा आपल्याला आपल्यासमोर एखादी अशी गोष्ट आहे, की बाबा मला अ, आज आता तुम्ही ठरवलं, की मला खूप चांगला कॅमेरा घ्यायचा आहे. ओके. तुम्ही कॅमेरा घ्यायचा आहे त्यावेळेला तुम्ही विचार कराल, की बाबा अरे यार, आत्ता माझं बजेट नाहीये. मी थोडंसं प्लॅन करतो. काही दिवसांनी हळू-हळू मी तो प्लॅन करून एक 6 महिन्यामध्ये मी तो घेतो. सो तुम्ही काय केलं? तुम्ही पॉज केला.
स्वतःची सिच्युएशन बघितली आणि मग त्याच्यानुसार तुम्ही प्लॅनिंग केलं. ओके. सो प्रॉब्लेम सोल्युशनची जी एक पद्धत आहे, ती आपण वापरली आणि तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होणार आहे. काही दिवसांमध्ये तुमच्याकडे तो कॅमेरा येणार. पण ह्या मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना जर एखादी वस्तू पाहिजे असेल, तर त्यावेळेला तो प्रॉब्लेम आहे, की मला ही वस्तू हवी. मग ते प्रॉब्लेम सोल्युशन जे पाहिजे त्यांना, त्याच्यासाठी ते त्यांची स्ट्रॅटेजी डेव्हलप करतात. बरोबर? आणि मग त्या स्ट्रॅटेजीमध्ये ते काय बघतील, त्यांच्या आत्तापर्यंत ते शिकत आलेत किंवा ते जे बघत आलेले आहेत, जे त्यांना कळतं त्यांच्या लेव्हलला जाऊन, की बाबा मी जर का आत्ता इथं तमाशा केला, तर माझ्या आई-वडिलांना आता असं वाटू शकतं, की इथं न हे आहे, इथं असं काही केलं, तर ते मला बरोबर घेऊन देतील ती वस्तू. भले 2 फटके देतील एखाद्या वेळेस नंतर, पण ही वस्तू घेऊन देतील. सो त्यांनी त्यांचं प्रॉब्लेम सोल्युशन जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ती स्ट्रॅटेजी डेव्हलप केली आणि त्यांनी तमाशा करायला सुरुवात केलं. बरोबर? अशा वेळेला तुम्हाला सगळ्यात पहिला मुलांशी जो संवाद साधायचा आहे ना, तो खूप शांतपणे आणि व्यवस्थित संवाद साधणं गरजेचं आहे. खूप पॅरेंट्स अशा वेळेला सरेंडर करतात किंवा पुन्हा मी सांगितलं, अशा वेळेला ते मुलांचं दमन करतात. म्हणजे एक तर त्याला 2-4 फटके मारून त्याला ओढून आणून घरामध्ये बंद करून ठेव. बरं का, तुला आता शिक्षा. रूममध्ये तू बंद, तू जर बाहेर निघाला तर बघ आता. किंवा मग त्याला पोलिसाची धमकी देतील, त्याला अजून कोणाची तरी धमकी देतील, बरोबर? भुताची भीती दाखवतील, काही ना काही असं करून त्याला कुठेतरी तुम्ही त्याचं दमन कराल. मग या दोन्ही गोष्टींनी मुलाचं परत तेच आहे, त्याच्यामध्ये न्यूरोसिस डेव्हलप होऊ शकतं. सो अशा वेळेला तुम्हाला एकच गोष्ट करणं गरजेचं आहे. ॲज अ पॅरेंट मी म्हटलं ना, की तुम्हाला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. सो अशा वेळेला तुम्ही ट्रिगर न होता, तुम्ही त्याचा प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे, की ही त्याची स्ट्रॅटेजी आहे. आणि तो असा वागणार आहे, कारण तो लहान आहे. तो आता त्याचा ट्रू सेल्फमध्ये आहे. त्याला नाही कळत आहे सोसायटीमध्ये आता काय आहे. हे सोसायटीच्या नॉर्म्सनुसार हे चांगलं नाही वाटत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तो असा वागतोय. तर तुम्ही तो स्वतःचा अपमान समजून समजून घेणं किंवा माझ्या बाबतीत काहीतरी इथं फार वाईट घडतंय, माझीच खूप नाचक्की होते, हे समजून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बाळाला समजून घेणं गरजेचं की तो त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तो त्याची स्ट्रॅटेजी आखतोय. शांतपणे त्याला म्हणायचं, त्याच्याशी त्यावेळेला डिस्कसच करणं गरजेचं आहे. "काय होतंय बेटा तुला?" आता समजा एखादा मुलगा म्हणतोय, की "नाही मला Cadbury पाहिजेलच, आत्ता." ओके. नाही दिली का मग मी हलणारच नाही तो. तर बसला तिथं खाली. ओके. आणि सुरू केला त्याने तमाशा खाली. लोळायला सुरुवात केली का? त्यावेळेला तुम्ही पॅनिक न होता पॅरेंट्सनी त्याच्याबरोबर शांतपणे बसून, "का बरं तुला पाहिजे? बरं, मी तुला नंतर दिली तर चालेल का? मग तू काल खाल्ली होतीस ना? मग ती का नाही खाल्ली आपण डिस्कस केलंय ना? बरं ठीक आहे चल मी तुला आत्ता घेऊन देतो, पण ह्याच्यावर आपल्याला सीरियस डिस्कशनला बसावं लागेल. ओके? आत्ता मी तुला घेऊन देतोय, पण आपल्याला सीरियस डिस्कशनला बसावं लागेल कारण ही पद्धत मला योग्य वाटत नाहीये." बरोबर? आणि ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही मुलांना डिस्कशन करता, समजून घेता, त्यांना रिस्पेक्ट देऊन तुमच्यासारखं समोर बसून बोलता त्याच्याशी, त्यावेळेला आपोआप त्याच्यामध्ये त्या मुलाचा सेल्फ रिस्पेक्ट पण राखला जातो. त्याचं लॉजिकल ब्रेनसुद्धा डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. काय योग्य आहे, का योग्य नाहीये, का नाहीये, हे सुद्धा त्याला समजायला सुरुवात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅरेंट्स आणि मुलांमधलं एक कनेक्शन चांगलं डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे टँट्रमच्या वेळेला आहे ना, तुम्ही पॅनिक न होता माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही जेवढं शांत राहाल आणि पहिलं त्याचं ते इमोशन्स होऊन द्या. त्याला म्हणजे आता समजा पॅनिकनेसमध्ये मुलगा टँट्रमच्या वेळेला तो चिडलेला. त्यावेळेला तो जोरजोरात दरवाजा आपटेल किंवा असं काहीतरी करेल. जर तुम्ही त्याला व्यवस्थित सांगितलं, "हो, मला आत्ता कळतंय, तुला राग आलेला आहे." मग हे वाक्य फार महत्वाचं आहे, की मला कळतंय आता तुला राग आलाय. सो तुम्ही कुठेतरी त्या मुलाला त्याचं जे इमोशन आहे ना, त्या इमोशनला तुझं ते आत्ताचं जे इमोशन आहे ते मला कळतंय. हे तुम्ही त्या मुलाला मेसेज देतात. वर त्या मुलाला अवेअरनेस होतो, की मी ज्यावेळेला असा वागतोय त्यावेळेला मला राग आलेला आहे. हे मला कळतंय. ओके. त्याच्यासाठी एक्सप्लोर करतोय ना तो आयुष्य. तर त्यासाठी त्या नवीन गोष्टी आहेत. जरी आपल्याला कळत असेल तरी मुलासाठी त्या नवीन गोष्टी आहेत. आणि मग ते जे इमोशनल अवेअरनेस आहे, बघ हा जो राग आला ना, तर त्यामध्ये तू काय केलंय, तू इथं दरवाजा आत्ता आपटला. नाही कळलं तरी आपलाच दरवाजा खराब होतोय. ठीक आहे? ते नुकसान होतंय. दुसरी गोष्ट याच्याने तुला असं वाटेल, की मी तुला दरवेळेला Cadbury देणारच आहे किंवा दरवेळेला तुझ्या मनासारखं करणार आहे. असं होणार नाहीये. ठीक आहे? तू तुझा आत्ता तुझा राग आहे, थोडंसं ब्रीथिंग कर. 2 मिनिटं शांत हो. तू ज्यावेळेला बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असाल, त्यावेळेला येऊन माझ्याशी बोल. आपण बोलू आणि मग एक योग्य त्याच्यावरून काहीतरी डिसिजन घेऊ आणि शांतपणे बसा. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तो मुलगा 2 मिनिटं तमाशा करेल आणि शांतपणे येऊन तुमच्याशी डिस्कशन करायला सुरुवात करेल. ओके? कारण तुम्ही त्याच्यात चिडला नाही आहात. तुम्ही त्याला समजून घेताय, की मला कळतंय तुझ्या जागी असताना मी पण असं केलं असतं मे बी,
पण आपण हे डिस्कस केलं पाहिजे आता. सो हे समजून घेणं गरजेचं आहे. टँट्रम्स अशा पद्धतीनेच कमी होतील. त्याचं दमन करून उपयोग नाही आणि टँट्रम्स मुलं नाही करणार तर कोण करणार? म्हणजे असं पण आहे. एका वेळेस नाही होणार, हे कंटिन्यू करत जाऊन कमी होईल. तेच सांगितलं. सो पॅरेंटिंग इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक पॅरेंटिंग नंतरचा उद्देश असा आहे, की आपल्याला त्या मुलामध्ये एक प्रोग्रेसिव्ह एक चांगला ह्युमन बीइंग जर तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, ही खूप कंटिन्युअस प्रोसेस आहे. कंटिन्युअस एफर्ट्स आहेत पॅरेंट्सला देणं. ठीक आहे. तर तुम्हाला ते एफर्ट्स द्यावे लागणार. तुम्ही असं नाही म्हणू शकत, की नाही मी एकदा बोललो होतो त्याच्याशी, पण तो तसा नाही वागला. असं नाही. हळू-हळू ह्या गोष्टींचा फरक पडत जातो. आणि मुलं कमीत कमी तुमच्याशी बोलण्यासाठी बसायला सुरुवात होतात समोर. डिस्कस करतात. आता तुम्ही मगाशी म्हटले, की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर मग हे कसं डेव्हलप करता येऊ शकतं लहान मुलांमध्ये? म्हणजे आता जनरली मुलं खूप सफर करतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये किंवा सगळ्यात पहिलं आहे ना, बघा इमोशनल कोशंट एक सायकॉलॉजीमधली कन्सेप्ट आहे. तुम्ही ऐकलं पण असेल त्या बाबतीमध्ये. तर बऱ्याचदा आपण पॅरेंट्सच्या बाबतीत कोणत्याही पॅरेंट्स असो किंवा कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तरी मुलांचं ना आय-क्यूबद्दल जास्त डिस्कशन केलं जातं. त्यांचं इंटेलिजंट कोशंट किती आहे तो बघितला जातो. पण आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी इंटेलिजंट कोशंटपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे ई-क्यू, इमोशनल कोशंट त्याचं. सो ते जे मुलाला ज्या मुलाचं इमोशनल कोशंट चांगला आहे, व्यवस्थित आहे, तो मुलगा आयुष्यात जास्त चांगल्या पद्धतीने जगू शकतो. मग आता एक्झॅक्टली इमोशनल कोशंट म्हणजे काय समजून घेणं गरजेचं आहे. तर माझ्या इमोशन्सचं मला अवेअरनेस हवा, की कुठल्या पद्धतीचे इमोशन्स माझ्यामध्ये आत्ता येतायत आणि कुठल्या पद्धतीच्या इमोशन्सनी माझी पर्सनॅलिटी शेप होते. ठीक आहे. मी ते इमोशन कशा पद्धतीने रेग्युलेट करू शकतोय, म्हणजे त्यांच्याबद्दल मी कसं त्यांना कंट्रोल करू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो, या सगळ्या गोष्टी. ह्या अ, ह्याचं जे नॉलेज असणं स्वतःचं आणि सेल्फ अवेअरनेस, ह्या गोष्टीचं स्वतःचं जर नॉलेज असेल, तर त्या माणसाचा व्यक्तीचा इमोशनल कोशंट चांगला असतो. तर मला असं वाटतं, की मुलांचा इमोशनल कोशंट डेव्हलप करण्यासाठी पॅरेंट्सने खूप जास्त मेहनत घेतली पाहिजे आणि तिथं जास्त लक्ष दिलं पाहिजे. आता हे तुम्ही मान्य कराल, की मुलांमध्ये हे व्हायला पाहिजे. पण मुलं शिकतात कुठून? बरोबर? हे कसं डेव्हलप कराल? हे डेव्हलप करण्यासाठी मुलांना शिकवलंही तरी तरी शिकणार मुलं. तर हे शिकण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, की पॅरेंट्स स्वतःचं इमोशनल कोशंट व्यवस्थित आहे का पॅरेंटचा? हे सुद्धा पॅरेंट्सने चेक केलं पाहिजे. कारण मुलांसाठी आयडिओलॉजी म्हणजे ते पॅरेंट्स आहे. पॅरेंट्सचे. सो तुम्ही जर का नवरा-बायको भांडणं करत असाल घरामध्ये, तुम्हाला असं वाटतंय, की माझं बाळ आत्ता फक्त 1.5-2 वर्षाचं आहे. तर त्याला काय आत्ता कळत नाही. आम्ही भांडू, करू. पण ते जे 1.5-2 वर्षाचं बाळ आहे ना, त्याच्यासाठी हे येणारी प्रत्येक गोष्ट नवीन आहे. ओके. तर त्याला त्याचा अर्थ कळो किंवा न कळो, पण असंच जग चालतंय, जगाकडे तो त्या पद्धतीने बघतोय. सो त्याला त्याच गोष्टी ग्रास्प व्हायला लागतात. आपण म्हणू ना, की ते एक स्कीमा किंवा एक स्टॅम्प त्याच्या डोक्यामध्ये फिक्स व्हायला सुरुवात होतात. सो तिथपासून तुम्ही लहान मुलांसमोर कशा पद्धतीने वागलं पाहिजे, तुमचं बिहेवियर कसं पाहिजे, हे लहानपणापासून मुलांनी तुम्हाला बघूनच ते शिकणार आहे. जर का तुम्ही तुमच्या घरातल्या मेडवर चिडून बोलत असाल, बरोबर? आणि तुम्ही मुलाला बाहेर बेटा असं नाही बोलायचं, वो ऑटो वाले अंकल है, अच्छे से बात करो उनके साथ. नाही होणार आहे तसं कधीच. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटतं, की नाही माझा मुलगा फारच उद्धट बोलतोय, पण तो कुठेतरी इथं शिकलेला आहे. बरोबर? की मला कोणाबरोबर कशा पद्धतीने वागायचंय. त्या मुलाला पण नसतं कळलं, की मी कुठे शिकतोय. त्याच्यामुळं पॅरेंट्सचं स्वतःचं इमोशनल कोशंट चांगलं असणं गरजेचं आहे. मला राग येतोय. मी फोनवर बोलती माझ्या आईशी. माझ्या सासूबद्दल काहीतरी कंप्लेंट करत बसलेली. मुलगा तिथं बसलेला आहे. तो ऐकतोय. तुम्हाला असं वाटतं की कळत नाहीये. बरोबर? पण मग त्याला असं वाटतं की नाही मी दुसऱ्यांशी बोलत असताना मी ही चांगली पद्धत आहे की मला जे वाटतंय किंवा काय आहे, मी अजून कोणाकडं तरी ते सगळं बोलू शकतो. मागं वाईट बोलू शकतो एखाद्याबद्दल किंवा कोणाला तरी मी कर्स करू शकतो. या सगळ्या गोष्टी बोलू शकतो अशा पद्धतीने. तर तुम्हाला असं वाटतं तुम्ही मुलाशी बोलताना एकदम चांगलं बोलताय. पण त्या क्षणाला तुम्ही स्वतः जर का नीट बिहेवियर तुमचं होत नसेल कुठे ना कुठं, तर ते मुलांमध्ये पण उतरणार नाही. तर तुम्ही किती एफर्ट देत बसले, तर ते तिथं त्या पद्धतीने इन्कलेट होणार नाही मुलांमध्ये ते. पॅरेंट्सनी स्वतःवर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे कंटिन्यूअस. याच्यावरूनच एक एक गोष्ट मला आठवली, की आमच्याकडे एक आमचे काका आहेत. त्यांचा मुलगा आहे.
आता तो बहुतेक 6-7 वर्ष झाला असेल. पण 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की तो नाही का खूप चिडचिड करणं. चिडचिड करण्यापेक्षा नाही का कोणाला काही बोलणं किंवा नाही का जे लागेल ते करणं. हे त्याला पण आवडत नव्हतं. माझे भाऊ म्हणा किंवा मग आम्ही फ्रेंड्स आहे. आम्ही त्याला म्हणायचो, की "सर तुम्ही थोडंसं त्याला समजावा." त्यांचं काय वाक्य होतं माहिती आहे का, की 5 वर्षापर्यंत त्याला एन्जॉय करू दे. 5 वर्षानंतर आपण त्याला शिकवू. म्हणजे तो 5 वर्ष होईस्तोवर. मग आमचंच म्हणणं होतं, की हे का? कारण लहान आपण काय म्हणतो नाही का, की 80% मेंदू का आता तुम्ही सांगा, की 5 वर्षाच्या आधी डेव्हलप झालेला असतो. तर मग 5 वर्षानंतर शिकून उपयोग काय? नाही म्हणजे खरं तर काय होतं, मी म्हणतो ना पॅरेंट्सच्या खूप प्रॉब्लेम्स आहेत पॅरेंट्समध्ये. म्हणजे आणि आपण डायरेक्ट पॅरेंट्सला असं नाही म्हणू शकत. कारण त्यांचं प्रेम असतं मुलांवर खूप आणि त्यांना असं वाटतं, की आम्ही म्हणजे आमचं बाळ आहे. आम्ही प्रेम नाही करणार तर कोण करणार त्याच्यावर. तर बऱ्याचदा प्रेमामुळं प्रॉब्लेम होतात. तर म्हणजे अतिप्रेमामुळं, आंधळं प्रेम म्हणू शकतो आपण त्याला. कारण तो काय करायचा, की कंटिन्यू चॉकलेट खायचा आणि वडील आम्ही म्हणायचो ना, "सर तेवढं चांगलं नाही सवय." त्याला का आमचं शॉप आहे तर आमचं यायचं कंटिन्यू. आम्ही म्हणायचो, "नका करू सर." नाही म्हणजे करू दे 5 वर्षापर्यंत एन्जॉय नंतर बघू. पण नंतर त्याला सवय लागेल का नीट? नाही, कारण त्याचं असं झालंय, की त्याला ती सवय लागली इतकं. कुठली गोष्ट बघा कसं आहे, तुम्ही एखादी गोष्ट ना शिकणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही लर्न ईझी करू शकतात. पण एखादी गोष्ट अनलर्न करणं खूप अवघड आहे. म्हणजे आता तुला सांगितलं, की बाबा तू आहे ना 1 ते 10 आकडे शिकलेला आहे विसरून जा. नाही. इज इट पॉसिबल? नाही ना विसरू नाही शकत. शक्य. मग आपण जे शिकतोय ते विसरणं खूप अवघड आहे. तर तुम्ही एखाद्या गोष्टीचं जर चॉकलेट खाताय कंटिन्यू तुम्ही ती प्रॅक्टिस करताय, तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याचं एक सवय लागत गेलेली आहे. तर ती अनलर्न करणं खूप अवघड आहे पुढे जाऊन. तर चांगल्या हॅबिट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला खूप पहिल्यापासून ती जी कुठली पण हॅबिट आपण मुलांमध्ये डेव्हलप करतोय, ती कशा पद्धतीने करतोय, त्या हॅबिटचा पुढे जाऊन काय परिणाम होणार आहे, याच्यासाठी पालकांनी सजग राहणं खूप जास्त गरजेचं आहे. तर कुठल्याही गोष्टीसाठी मुलांना तुम्ही इतकी ढील नाही देऊ शकत. तर तुमचे काहीतरी स्ट्रिक्ट रूल रेग्युलेशन पाहिजेत आणि ते नॉर्म्स तुम्ही स्पष्टपणे मुलांना सांगितलेले पाहिजेत. म्हणजे बाबा हे बघ, तुला चॉकलेट खूप आवडतात मला माहिती आहे. दिवसातून एक छोटं चॉकलेट तू खाऊ शकतो. बस. ठीक आहे. कारण तू एकच खाऊ शकतो कारण त्याचे इतके प्रॉब्लेम्स आहेत पुढं. ते पण सांगायला ते पाहिजे. पण सांगितलं पाहिजे. मग त्या प्रॉब्लेममुळे काय घडू शकतं, मी तुला रोखत नाहीये. तुला आवडतं मला माहिती आहे. ठीक आहे. आता होतं कसं बऱ्याचदा काही पॅरेंट्स असं करतात, की मुलांना "नहीं, नहीं बेटा वो चॉकलेट खाना अच्छा नहीं रहता, आप खाना बंद कर दो." ओके. होतं काय माहिती का? ती मुलं ज्यावेळेला बाहेर जातात आणि त्यावेळेला त्यांचे फ्रेंड्स ज्यावेळेला चॉकलेट वगैरे खात असतात, त्यावेळेला त्यांना पण असं वाटतं, की आम्ही खाल्लं पाहिजे. म्हणजे आम्हाला घरातून नाही मागतायत. ठीक आहे. पण मग आम्हाला खाल्लं पाहिजे. मग ते खातात बाहेर पण. ओके. मग ते हळू तुमच्यापासून लपून पण खायला सुरू हां. करू शकतात. बरोबर? तर तुम्ही त्यांना त्या वयामध्ये ते नाही खाणार तर काय गोष्ट आहे. सो तुम्हाला जर का त्यांना आवडत असेल व्यवस्थित, तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपण मुलांचं ती इच्छा दाबत तर नाहीये ना, याबद्दल तुम्ही सुद्धा कायम कॉशियस राहिलं पाहिजे. तुम्हाला वाटतंय आपल्या मुलाला खायची इच्छा होतीये, द्या त्याला थोडंसं. पण त्याला तुम्ही सुद्धा दाखवा, की बाबा बघा मला ना मला बासुंदी खूप जास्त आवडते. म्हणजे खूप आवडते. मी किती पण घेऊ शकतो बासुंदी. पण मला माहिती आहे त्याचा प्रॉब्लेम होईल ना, त्याच्यामुळे मी आपलं एक वाटी पिऊन थांबतो का नाही? ठीक आहे. तुला जरासा प्रॉब्लेम होतोय, तर हे थांबावं लागेल तुला थोडंसं. तर हे कंटिन्युअस तुम्हाला बोलावं लागेल आणि या बाबतीत पॅनिक न होता, आपण स्वतः फ्रस्ट्रेट न होता, तुम्ही मुलांशी हे कायम संवाद साधतच राहिला पाहिजे. तेवढाच एक पर्याय आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. याचा एक बेस्ट एक्झाम्पल आपण आमच्याकडे, की आमचा जो भाचा आहे, आमच्या भाचा नाही पुतण्या आहे आमचा, आमच्या भावाचा मुलगा. तर तो असा आहे ना, तो आता फक्त 3 वर्ष झाला आता नुकताच. पण जर त्याला म्हटलं ना, की चॉकलेट खायची का? तर त्याचं उत्तर असतं, की दात खराब होतात. नको मला. तो घेतो, नाही असं नाहीये. तो आमचं शॉप आहे शेवटी घरचं शॉप आहे. पण तो घेतो. पण तो 10 पैकी 8 वेळेला नाही म्हणतो. एक्झॅक्टली. तर हे चांगल्या पद्धतीने चांगल्या त्याला हे शिकवलं केलंय गेलंय. असं. आपल्याला ते त्याला समजून सांगितलं, त्याला रिझन दिलं ना, की बेटा दात खराब होतात त्याच्याने आणि त्याने बघितलं असेल, की बाबा बघा, हे बघा याचे दात खराब झाले, याचे दात खराब झाले, खूप जास्त खाल्ल्याने हा प्रॉब्लेम होतो. काळजी घ्या. त्यामुळे ते घेतात मुलं बरोबर. बरं तर आता कसं होतं, की आमचं शॉप आहे तर तिथं खूप मुलं आम्ही हट्टी बघतो. आमचं खेळण्याचं शॉप आहे. तर इतकी मुलं हट्टी बघतो आम्ही. तर मग हट्टीपणा म्हणजे कसा हँडल करावा? किंवा काही ठिकाणी म्हटलं जातं ना, की हट्टीपणा थांबवू नये, ते पुढे जाऊन चांगली लीडर होतात. याबद्दल काय 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 सांगता येईल? ओके, हट्टीपणा कसं हँडल करावं? काय करता? आणि बऱ्याचदा आहे ना, म्हणजे खूप मिसइंटरप्रिटेशन आहेत आपल्या सोसायटीमध्ये. अ, हट्टीपणा म्हणजे काय असतं माहिती आहे का, की अगेन मी सांगितलं ना, की ज्या लोकांमधला ईड हा जास्त ॲक्टिव्ह असतो.
मी मगाशी ईड इगो, सुपर इगोबद्दल बोलत होतो. तर त्यांच्यामध्ये हट्टीपणा असतो. हट्टीपणामध्ये तो हा नसतो विचार करत, की बाबा बाकीचे काय म्हणतील किंवा अजून हे कोणाला पण गरज आहे का या गोष्टीची? नाही, हे मला हवंय, तर हे मलाच पाहिजे किंवा हे असं घडलं पाहिजे, तर असंच घडणार आहे. मी असंच वागवणार आहे. त्यावेळेला तो फक्त स्वतःचा विचार करत असतो. अगेन मी जे सांगितलं मगाशी. तर तुम्हाला काय वाटतं, की अशा स्वभावाचा एखादा व्यक्ती असेल, तर तो एक चांगला लीडर बनू शकतो का? नाही. कसा बनेल? कारण त्याला लोकं जोडता येणार नाहीत. बरोबर? तर अशक्य आहे. हट्टीपणा असलेली व्यक्ती एक चांगली लीडर कधीच बनू शकत नाही. लीडरशिपच्या क्वालिटी खूप वेगळ्या असतात. लीडरशिपमध्ये त्या व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये एम्पॅथी पाहिजे. तर एम्पॅथी म्हणजे मला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजून घेण्याची माझी कुवत पाहिजे. ठीक आहे. हट्टी माणसाला दुसऱ्याचे प्रॉब्लेम कधी कळणारच नाही. त्याला फक्त स्वतःचेच प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम जाणवतात. त्याच्यामुळे एक हट्टी व्यक्ती कधीच लीडरशिपमध्ये तो चांगला लीडर होऊ शकत नाही. तर एक कंटेंट व्यक्ती असेल, म्हणजे लीडरशिपच्या क्वालिटी समजून घेणं गरजेचं आहे, की जो दुसऱ्यांची मदत करतो, ज्याला कळतं की मला मदत केली पाहिजे. एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे, स्वतःहून तिथं पोहोचतो, उभा राहतो. जो लीड करतो कुठल्या गोष्टीमध्ये, की बाबा इनिशिएटिव्ह घेतो स्वतः ठेवून, की नाही, नाही एखाद्या सरांनी सांगितलं शाळेमध्ये, की बाबा चला आपल्याला असं-असं एक स्वच्छता अभियान राबवायचं आहे. तर कोण-कोण येईल? तर जो लीडर असेल तो स्वतःहून म्हणेल, "सर मी आहे, मी येतो. मला आवडेल हे करायला." बरोबर? तो दुसऱ्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर सामावून घेण्याचा प्रयत्न करेल. एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल. सो ह्या लीडरशिपच्या क्वालिटी झाल्या आणि हेच लोकं पुढे चांगले लीडर्स पण बनू शकतात. अगेन लीडरशिपमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण कुठंच हट्टी व्यक्ती एक चांगला लीडर नाही बनू शकतो. हां, हट्टी व्यक्ती एखाद्या कंपनीचा डायरेक्टर बनू शकतो. चांगला. ठीक आहे. ओके. तो एखादा चांगला व्यावसायिक बनू शकतो. कारण तो हट्टी असतो. नाही मला ही ग्रोथ व्हायलाच पाहिजे. माझा हा माल अशा-अशा पद्धतीने विकलाच गेला पाहिजे. हा जो हट्टी स्वभाव आहे. मग तो तुम्ही जर का बघितलं तर म्हणजे हट्टी माणसाचं जर का एकदम सिंपल साध्या ह्याच्यामध्ये जर बघितलं, एक एकच गुण आहे सायकॉलॉजीमध्ये एक पर्सनॅलिटी असते नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी. म्हणजे अ, अ, ऐकलंय कधी याच्या आधी? तर नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी म्हणजे त्या व्यक्तीला नेहमी सगळ्या ठिकाणी तोच योग्य वाटत असतो. हां, ओके. आणि बाकी सगळे या जगामध्ये मूर्ख आहेत किंवा बाकी कोणाला काही कळत नाही. मीच कसा योग्य आहे असं. तर त्या नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी लोकांमध्ये पण हट्टीपणा हा एक गुण असतो. त्याला तर गुण किंवा अवगुण आपण काय म्हणायचं ते नंतर ते वेगळा फरक. पण नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीमध्ये पण हे एक हट्टीपणाचा गुण दिसून येतो. ते खूप हट्टी असतात स्वभावाने. बरोबर? आणि त्या लोकांच्या आजूबाजूचे लोकं इतके आनंदी कधीच नसतात. खुश नसतात, आनंदी नसतात. बरोबर आहे. पण ते लोकं तुम्ही जर का कुठल्याही कंपन्यांमध्ये जर बघितलं, तर एखादी कंपनी ज्यांनी सुरू केली आहे, जो फाउंडर असतो, तो तुम्हाला नार्सिसिस्टिक कधी नाही दिसणार. कारण त्याला लोकांना एकत्र घेऊन काम करायची सवय. पण त्या कंपनीचा जर तुम्ही बघितला किंवा तिथला बॉस बघितला, तिथला जो ब्रांच मॅनेजर हे जर बघितले, तर तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी बघितलं, तर हे जे त्या हुद्द्यावरचे लोकं असतात, हे तुम्हाला कुठेतरी नार्सिसिस्टिक दिसायला सुरुवात होते. कारण ते तसे वागतात म्हणून त्यांचा स्टाफ सुद्धा थोडासा त्यांच्यावर कंट्रोलमध्ये कंट्रोलमध्ये राहतो. आहे. बरोबर. पण तरीसुद्धा ही पर्सनॅलिटी जी आहे, ती मुलांमधचा हट्टीपणाला जर का तुम्ही वाव देत गेला आणि तो खूप तू असाच वाग, बरोबर चाललंय, तुझं प्रत्येक हट्टीपणाला आम्ही सरेंडर होतोय आणि तुला देतोय. आपोआप त्याच्यामध्ये ती नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला वेळ लागणार नाही आणि ती त्याला पुढे जाऊन खूप लाईफमध्ये प्रॉब्लेम आणेल. मग हट्टी मुलांना कसं हँडल करता? हट्टी मुलांचं परत अगेन मी तुम्हाला ते सांगतो, की मुलांमध्ये मुलं हे चूक नसतात कुठेच. त्यांना समजून बरोबर? सांगणं. हां, हं. मुलं हे कधीच चूक नसतात. तर त्याचं रिझनच असं आहे, की कारण मुलं एक्सप्लोर करतायत जग. ते क्युरिओसिटी. आज तुम्ही जर का 30 वर्षाचे आहात आणि तुमचं बाळ 5 वर्षाचं आहे, तर तुम्ही 30 वर्ष जग जास्त बघितलंय. तो फक्त 5 वर्षापासून जग बघतोय आणि अजूनपर्यंत त्याला एक्सप्रेस कसं करतात, काय करतात, ते खूप गोष्टी शिकायच्या आहेत त्याला आयुष्यामध्ये. त्याच्यामुळं ते चूक नसतात. ते जरी हट्टीपणा करतायत, तर ती त्यांची पद्धत आहे समजून घेण्याची. त्यांना जे हवं आहे, ते मी अगेन सांगितलं ना, त्यांना जे पाहिजे ते मिळवण्यासाठीची एक स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय आहे त्यांना समजूनच घ्यावं लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल. कम्युनिकेशन, प्रॉपर कम्युनिकेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मुलांशी व्यवस्थित कम्युनिकेट करा. नीट त्यांना समजून सांगा. योग्य, अयोग्य या गोष्टींचे डिस्कस करा. मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. म्हणजे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तरच शक्य आहे ते हट्टीपणा पण कमी होणं
आणि हट्ट करणारच ना मुलं. लहान मुलं करणारच. हां, फक्त तुम्ही त्यांना कसं डेव्हलप करताय त्याच्यामध्ये ते महत्वाचं आहे. मग आता पालक काय करतात, की मुलाला जे पाहिजे ते मिळवून देतातच. त्यांना नाही ऐकायची सवय झालेली नसते. तर मग याचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो? हे का करू नये किंवा याच्यावर काय करता येऊ शकतं? हा तर खूप मोठा विषय आहे खूप मोठं. डिस्कस करण्यासाठी. कारण काय होतं माहिती आहे का, आता मी ट्रेकला पण जेव्हा मुलांना घेऊन जातो, तर याच्यामध्ये आम्ही बघत असतो, की बऱ्याचदा आता खूप स्कूल ट्रिप्स आम्ही घेऊन जातो. तर यामध्ये बऱ्याचदा पॅरेंट्सला असं असतं, की यार हमारे बच्चे वहाँ पे खाने को अच्छा मिलेगा क्या उनको? पता नहीं. फिर मग ते त्या मुलांना अक्षरशः डबे भरून देणं, पैसे देणं, 1 दिवसाची ट्रिप असते. ठीक आहे. पण ते त्या मुलांना इतक्या गोष्टीबरोबर पाठवतात, की बाबा नाहीतर काय होईल माझ्या मुलाला खायला नाही मिळालं तर. ओके. आता हे जे असतं ना सोसायटीमध्ये मुलांना ॲडजस्टमेंट्स करता येणं जगाबरोबर. ओके. ह्या ॲडजस्टमेंट डेव्हलप करण्याचा प्रकारच मुलांमध्ये झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मुलं ॲडजस्टमेंट करायला शिकत नाही. आणि पालकांचं इतकं मुलांच्या प्रती अफेक्शन असतं किंवा जास्त मुलांवर फोकस असतो ह्या बाबतीत हां. ते पण काय असतो ते तुम्हाला मी सांगतो. तर इथं एवढं लक्ष द्यायचा प्रयत्न करतात पालक, की त्याच्यामुळं त्या मुलांना आहे ना जगाची माहिती होत नसते. जगाशी कनेक्शन होण्यामध्ये ते मुलं खूप कमी पडत असतात. म्हणजे रिअल जगाशी, रिअल जगाशी. मग आता अ, याचा परिणाम असा होतो, की जर का मुलांना आपण पिठलं भाकरी खायला दिलं एखाद्या डोंगरामध्ये, ठीक आहे. तर मुलं बघतील मला माझ्या आईने आलू पराठे बांधून दिलेले आहेत. ते शिळं खातील ते. पण ते पिठलं भाकरी खाणार नाहीत. ओके. पण इथं पालक चुकतात बऱ्याच ठिकाणी आणि एक दिवस समजा नाही खाल्लं, काही फरक नाही पडणार आहे. पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे, की माझ्या मुलाला डेव्हलप होणं गरजेचं आहे. एक दिवस नाही खाल्लं त्याने, पूर्ण उपाशी राहिला, तर त्याला ॲटलीस्ट 2 घास तर खाईल तो तिथं आणि त्याला शिकेल. उद्या तो त्याच्या कामाने बाहेर पडला. आम्हाला सोडून ज्यावेळेला तो बाहेर जाणार आहे, तो कसा सर्व्हाईव्ह करणार आहे? या गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्यासाठी खूप सुरुवातीपासून पालकांनी मुलांना सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स करून देणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचदा ते काय करतात पॅरेंट्स मुलांना खूप पॅम्पर करायचा प्रयत्न करतात. आता याच्यामध्ये ना, एक पॅरेंट्समध्ये असलेला गिल्ट फॅक्टर जो आहे ना, तो खूप अ, काम करत असतो. म्हणजे तर कसा गिल्ट फॅक्टर असतो? आजकाल काय होतं बऱ्याचदा पॅरेंट्स आहेत ना, आई आणि वडील हे दोन्ही पण आहे ना, जॉबला असतात, कॉम कामाला असतात. मग घरामध्ये ती नॅनी सांभाळत असते किंवा अजून कोणतरी त्या मुलांना सांभाळत असतं. सो त्यांना कुठे ना कुठे ना, आत कळत-नकळतपणे एखादं गिल्ट असतं, की आम्ही आमच्या मुलांना वेळ देता येत नाहीये. बरं वेळ देता येत नाही, पण त्याचं रिझन पण त्यांचं असतं, आम्ही का वेळ देत नाही? आमच्या मुलांना एक चांगलं फ्युचर मिळावं किंवा चांगलं लाईफ मिळावं, त्यासाठी आम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे. बरोबर? तो आम्ही मुलांसाठीच करतोय. मग त्यांचं असं असतं, की हा जो गिल्ट आहे, हा भरून काढण्यासाठी ते मुलांना पाहिजे ती गोष्ट आणून द्यायला रेडी असतात समोर. मग मुलांना जर असं वाटलं, की अरे मला हा व्हिडिओ गेम पाहिजे. तर मुलं नुसतं त्याच्या तोंडातून शब्द आला तर एक तर आई तरी आणून देईल किंवा वडील तरी आणून देतील. कोणी ना कोणी त्यांच्यासमोर ते आणूनच टाकेल लगेच. हळू तुम्ही जर आज बघितलं तर मुलांमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट हा जास्त काळ टिकण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. त्यांचा लगेच इंटरेस्ट शिफ्ट होतो. काही क्षणामध्ये त्यांचा इंटरेस्ट संपतो त्या गोष्टीत. कारण कुठली गोष्ट तुम्हाला जर हवी असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर अगदी काही काळामध्ये तुमचा त्याच्यावरचा इंटरेस्ट संपलेला असतो. ही नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे बरं ही. ओके. तर मुलांच्या बाबतीत पण तेच घडतं. आणि मग ज्यावेळेला मुलं इतकी पॅम्पर्ड असतात, त्यावेळेला फ्युचरमध्ये जेव्हा ते जॉबला जातात किंवा ते इंटरव्ह्यूला जातात, बाहेर ते शिकायला जातात. त्यावेळेस जर त्यांना कोणी टोकलं, त्यांना कोणी रोकलं, त्यांना हे नाही करायचं. तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. डिसिप्लिन नाही तुमच्यामध्ये, या गोष्टी नाही. त्याबद्दल ज्यावेळेला परखडपणे मुलांना बोललं जातं, त्यावेळेला त्या मुलांना खूप आयडेंटिटी क्रायसिस यायला सुरुवात होतं. अरे, माझं तर आई-वडिलांनी आत्तापर्यंत माझं एवढं कौतुक केलं. मी अभ्यास इतका चांगला केला. मला मार्क्स इतके चांगले मिळाले. पण अरे, तुमचं सोशल कोशंट डेव्हलपच झालेला नाही. मग तुम्हाला समाजामध्ये वावरताच येत नाहीये. त्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे याच्यावर आपण बोलू तितकं कमी आहे. सो अगेन माझं असं म्हणणं आहे, की पॅरेंट्सनी हा विचार कायम डोक्यात ठेवला पाहिजे, की मुलं वाढवणे ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आणि मला जर काही आयडियल मुलगा छान पुढे एक चांगला ह्युमन बीइंग बनवायचा असेल, तर मला त्याच्या सर्व बाजूंनी विचार करावा लागेल. त्याचा आय-क्यू ही त्याची नॅचरल देणगी आहे. इमोशनल कोशंट तुम्हाला का वाढवावं लागणार आहे मुलांमध्ये.
त्या मुलाचा सोशल कोशंट म्हणजे समाजामध्ये मी कसं वागलं पाहिजे आणि समाजाला मी कसं समजून घेतलं पाहिजे. ओके. त्यांच्याबरोबर माझं ॲडजस्टमेंट कसं व्हायला पाहिजे सोसायटीमध्ये बरोबर. या सोशल कोशंट डेव्हलप करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पॅरेंट्सची आहे. बरोबर. बरोबर. तर ही जबाबदारी आहे. तुम्ही त्याच्यापासून पळू शकत नाही आणि ही सुरुवात खूप लहानपणापासून मुलांशी करावी लागणार आहे तुम्हाला. मग आता कसं होतं, की ऑनलाईन मी कधी बघितलेलं आहे, वाचलेलं आहे. म्हणतात, की कनेक्शन बिफोर करेक्शन, की तुम्ही मुलांना सुधारण्याचे त्यांच्यावर कनेक्शन जोडा. एक भावनिक नातं तयार करा. हे कसं करता येऊ शकतं? जर थोडं नीट विचार केला ना आपण प्रत्येकाने थोडंसं आत्मपरीक्षण जर केलं ॲज अ पॅरेंट म्हणून, तर ज्यावेळेला मुलं आपल्याशी एखादी गोष्ट शेअर करायला येतात, त्यावेळेला आपण मुलांचं ते ऐकतो, पण ते ऐकल्याबरोबर आपण त्यांना लगेच त्या गोष्टीचं काहीतरी सजेशन द्यायला सुरुवात करतो किंवा सोल्युशन द्यायला सुरुवात करतो. ठीक. तर काही गोष्ट म्हणजे मुलं तुम्हाला सांगायला आले, की लगेच तुम्ही त्याचं सोल्युशन द्यायला सुरुवात करता. तर बऱ्याचदा असं असतं, की मुलांना तुम्ही अ, ऐकलं पाहिजे फक्त इतकंच गरजेचं असतं आणि तुम्ही त्यांना अटेंड करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक वेळेला त्यांना डायरेक्ट सोल्युशन देण्याची गरज नसते. पहिलं त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. सो कम्युनिकेशनमधला हा खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे ॲक्टिव्ह लिसनिंग. तर ती प्रत्येक पॅरेंटला जमली पाहिजे. तर ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये असं असतं, की समजा मुलगा तुमच्याशी बोलतोय, एखादी गोष्ट येऊन शेअर करतोय. तर तुम्ही मोबाईलमध्ये बोलत जर त्या मुलाशी बोलत बसला, "हां, हां, बोल. हां, ठीक आहे. ओके. नाही काय हरकत. खूप छान. व्यवस्थित केलं तू." आणि परत तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असाल किंवा कॉम्प्युटरवर काम करत असाल जे. दॅट इज नॉट ॲक्टिव्ह लिसनिंग. म्हणजे मग याच्याने ते मुलाबरोबर तुमचं कनेक्शन डेव्हलप होणार नाही. किंवा आता समजा एखाद्या मुलाचं बाहेर मित्राबरोबर भांडण झालं आणि तो घरामध्ये पळत आला आणि त्यांनी सांगितलं, "आई, आई मला त्याने मारलं." बरं का. मग तुला "काय झालं? तुम्ही असं काय केलं? कसं काय मारलं त्यानी?" बरोबर आहे. आणि "लागलं का तुला कुठं? आणि चल बरं बघते मी काय झालं, असं कसं काय झालं?" सो हे हे जे कम्युनिकेशन आहे, हे कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक घडतात मुलाच्या बाबतीत. तर एकदम शांतपणे जर त्याला घेतलं, तो आला पळत, बघितलं, की "अरे, लागलं का तुला जास्त?" "बरं, हे लागलं. हां, मला नीट सांग काय घडलं तुझी घटना आता. व्यवस्थित मग त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं हॉनेस्टली राहा. जर तुम्हाला असं वाटतंय व्यवस्थित, की अच्छा, अनबायस राहायला पाहिजे. की आपल्या मुलांनी थोडीशी सुरुवातीला चूक केलेली आहे याच्यामध्ये. तेवढं अनबायस राहून अच्छा तुला त्या मुलाबरोबर त्याला दोष देण्यापेक्षा त्याच्याकडनं काढून घ्या, की त्याचं वागणं बरोबर होतं का? सो ते थोडंसं स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, की बेटा काय झालं घटना नक्की? अच्छा, मग त्यानी तुम्ही खेळत असताना तू आउट झाला, त्याने अपील केली, तुला आउट दिलं म्हणून मग तू त्याला बोलला किंवा मग तू त्याला धक्का दिला, बरोबर? नाही तो जाणून-बुजूनच दरवेळेला ते माझ्या विरुद्ध प्लॅन करतात आणि मग मला ते आउट देतात, नाही का? म्हणून मी धक्का दिला. पण बेटा धक्का देणं कितपत योग्य आहे? ठीक आहे? तर सुरुवात आपण हे केली. तर तुला जो प्रॉब्लेम आहे तुम्ही डिस्कस केलं का त्याच्यावर? तू त्यांना कधी शेअर केलं का तुम्ही जाणून-बुजून असं करता? म्हणजे अशा अनेक गोष्टी असतात. तर आपल्याला म्हणजे ह्याला आपण म्हणतो ना जे ॲक्टिव्ह लिसनिंग आणि एक व्यवस्थित कम्युनिकेशन मुलांबरोबर हे करता आलं पाहिजे. अनेक गोष्टी असतात मुलांच्या बाबतीमध्ये, की म्हणजे पॅरेंट्सनी व्यवस्थित म्हणजे आपण म्हणतो ना, पॅरेंट्सचे जे स्वतःचे प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेममधून बाहेर येऊन मुलांकडे बघता आलं पाहिजे. आता एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. जरी आपण किती असं म्हटलं, की नाही बाबा, ॲज अ पॅरेंट माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी मुलांसमोर नेहमी आयडियली चांगलंच वागलं पाहिजे. अगेन कोणीही परफेक्ट पॅरेंट कधीच होऊ नाही. शकत नाही. मी जे म्हटलं परफेक्शन असं काही नसतं. ओके. तर परफेक्ट होण्यासाठी कायम धडपड करतो व्यक्ती. पण ते परफेक्शन नसतं नाही, कधी बरोबर. कुठल्याही गोष्टीमध्ये. तर पॅरेंट्सकडनं पण चुका होऊ शकतात. होऊ शकतं की तुम्ही आज नेमकं एखाद्या शाळेमधून घरी आला. तुम्ही शिक्षक आहात. शाळेतून घरी आला किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कार्यरत आहात आणि मंथ एंडचं खूप टार्गेटचं तुम्हाला प्रेशर होतं आणि खूप बॉसचे बोलणे ऐकलेले. तुम्ही घरी आला आणि घरी आल्या-आल्या तुमच्या मुलाने कोणाची तरी कंप्लेंट सुरू केल्या आणि तुम्ही एकदम त्याला जोर-जोर चिडलं, "तुला काय कळतंय का? चल तिकडे जाऊन बस, अभ्यास कर तुझा." 2 गोष्टी त्याला धाड-धाड बोलल्या, त्याला शांत केलं आणि तुम्ही जाऊन बसला एका कोपऱ्यामध्ये आणि बसला तुम्ही तुमचं काम घेऊन. ठीक आहे परत. आता ही गोष्ट जरी योग्य नसली, ठीक आहे, ही कुठे ना कुठे अयोग्य आहे. पण ॲज अ ह्युमन बीइंग तुमच्याकडनं असं घडू शकतं. बरोबर. ठीक आहे. होऊ शकतं. मग आता ह्या वेळेला तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे, ज्यावेळेला तुम्ही स्वतः शांत होता, की
आपण कितीही म्हटलं ना, की मी इमोशनल माझा क्वोशंट चांगला आहे. मी खूप स्वतःवर कंट्रोल ठेवू शकतो. पण कंट्रोल करणं म्हणजे असं नाही, की प्रत्येक वेळेला तुम्ही एकदम नीटच वागणार आहात. तर ज्यावेळेला तुम्हाला तुमचं डोकं शांत होतं, त्यावेळेला तुम्हाला हे कळलं पाहिजे, की आत्ताचं माझं वागणं जरा व्यवस्थित होतं का? मी इतकी मोठी रिएक्शन देण्याची गरज होती का माझ्या मुलाला? अशा वेळेला तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलाकडे जायला पाहिजे. मग त्याच्याशी पुन्हा व्यवस्थित कम्युनिकेट केलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे, की "बेटा मी आहे ना जरा टेन्शनमध्ये होतो आणि अचानक मी आत्ता आलो आणि ते तू एकदम आला आणि मला कळलंच नाही आणि मी बोलून गेलो तुला जोरजोरात. ठीक आहे? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. माझ्याकडनं चूक झाली. मी इथून पुढे त्या गोष्टीची काळजी घेईन. म्हणजे तुझं काहीच नव्हतं. चल बोल माझ्याशी." होऊ शकतं, की तो चिडेल. तो म्हणेल, "मला नाही बोलायचं आता तुमच्याशी." ठीक आहे? काही हरकत नाही. पण त्याला कमीत कमी हे कळेल, की माझ्या आई-वडिलांकडनं जर आता चूक झाली बोलण्यामध्ये, तर ते माझ्याकडे येऊन त्या गोष्टीबद्दल अपॉलॉजी दिली. सो अपॉलॉजी देण्यामध्ये काही गैर असतं, हे मुलाला असं वाटणार नाही. मुलगासुद्धा त्याच्याकडनं आयुष्यामध्ये कधी कुठं चुका झाल्या, तर तो अपॉलॉजी देताना मागे-पुढे बघणार नाही. कारण तो त्याच्या आई-वडिलांकडनं ही गोष्ट शिकलाय. अगेन त्या मुलाचा राग शांत झाल्यानंतर पण त्याच्या लक्षात येईल, की अरे माझे वडील माझ्याशी आता येऊन बोललेत व्यवस्थित आणि अपॉलॉजी जायला पाहिजे. दिली आहे त्यांनी. मग पुन्हा ते रिलेशन व्यवस्थित होतं. तो जो राग मुलाच्या मनामध्ये कुठेतरी दबला, माझे वडील माझ्यावर चिडून बोलले आणि ते दबला आणि ते जे कनेक्शन तुटलं, ते आणखीन ते कनेक्शन दुरावत जाणार नाही. तर ही कनेक्शन तुटल्या त्या क्षणाला परत जुळवून आणण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. तर ॲज अ पॅरेंट आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. गिल्ट फॅक्टर मनामध्ये दाबून ठेवण्यापेक्षा एक्सप्रेस व्हायला शिका. तुम्ही तुमच्या मुलाकडे व्यवस्थित एक्सप्रेस झाला, चांगल्या पद्धतीने, तर तुमचा मुलगा सुद्धा चांगल्याच पद्धतीने समाजामध्ये एक्सप्रेस होईल. तो पण तेच शिकणार आहे पुढे जाऊन. बऱ्याच घरामध्ये जेव्हा जेवण करतात मुलं, ते एक टीव्ही लावून बसतात किंवा आजकाल मोबाईल लावून डायरेक्ट दिलेलं असतं, की "तू हे कार्टून बघ, ते बघ." ते कसं हँडल करता येऊ शकतं किंवा काही टाईम कसं होतं, की मुलं हाताने जेवतच नाही किंवा खूप बरेच दिवस आई भरवती किंवा ते मागे पडणं वगैरे. मग जेवणाची सवय कशी लावावी? टीव्ही बघणे किंवा मोबाईल घेऊन बघणे ॲक्चुअली हे जर नीट बघितलं तर खूप लहानपणापासून पॅरेंट्सच मुलांना सवय लावतात. जी अतिशय धोकादायक गोष्ट आहे. ती का धोकादायक आहे ते मी सांगतो आता तुम्हाला पुढे. पण ही सवय का लागते? कारण पॅरेंट्स काय बघतात, एक सोपा पर्याय समोर बघतात. हं. ठीक आहे? ते बघतात, की अरे याला जर का कार्टून लावून दिलं ना मोबाईलवर जेवतात, की हा लगेच जेवायला सुरुवात करतो आणि भरपूर खातो. आता याच्यामध्ये घडतं काय माहिती आहे का, की अ, मुलांचा एक सेन्स डेव्हलप व्हायचा जो असतो ना, की मुलाला जेव्हा भूक लागते, त्यावेळेला आपोआप त्याच्या पोटामध्ये काहीतरी कालवा-कालव सुरू होतो. बरोबर? त्याला थोडासा अस्वस्थपणा जाणवायला लागतो. बरोबर? मग त्याला कळतं, की मला भूक लागलेली आहे. मग तो ज्यावेळेला खायला सुरुवात करतो, ज्यावेळेला त्याचं पोट भरलं जातं, म्हणजे त्याची जेवढी नीड असते, त्यावेळेला आपोआप त्याच्या पोटाला त्याला एक तो सिग्नल देतो, की तुझं पोट भरलेलं आहे. बरोबर? ज्यावेळेला मुलगा एखादी गोष्ट बघत खात असतो, त्यावेळेला हा सिग्नल त्याच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. बरोबर? आणि तो त्याची जेवढी गरज आहे, त्याच्यापेक्षा तो जास्त खातो. अजून एक दुसरं एक एक्सपेरिमेंट झाला होता. पॅव्लो नावाचे एक सायकॉलॉजिस्ट होऊन गेले. तसे म्हणजे ही वॉज फिजिशियन. तर ते एक एक्सपेरिमेंट करत होते एका कुत्र्यावर आणि त्यांनी असं केलं होतं, की त्या कुत्र्याचं थोडं डायजेस्टिव्ह सिस्टमवर त्याच्यावर त्यांचं काम चाललं होतं. वर्ल्ड वॉरच्या वेळेला. तर ते काय करायचे, ज्यावेळेला ते त्या कुत्र्याला अन्न घेऊन यायचे, त्यावेळेला ते अन्न बघितल्यानंतर त्या कुत्र्याच्या तोंडातून सलाइव्हा जमा व्हायला हं, सुरुवात हं. व्हायची आणि मग ती सलाइव्हा ते कलेक्ट करायचे आणि अशी त्यांचं ते एक रिसर्च चाललेला होता. पण बऱ्याच वेळेला त्यांचं असं लक्षात आलं, की अ, काही दिवसांनी त्यांना जाणवलं, की ते पावलांचा ज्यावेळेला आवाज ऐकतो कुत्रा, हं. की कोणीतरी येतंय, त्याच वेळेला त्याची सलाइव्हा सुरू झाली यायला. मग असं का घडतं? मग त्यांनी त्याच्यावर एक व्यवस्थित एक्सपेरिमेंट केला. मग त्यांनी काय केलं, की पहिलं त्या कुत्र्याला नॉर्मल जेवण द्यायचं आणि नंतर ज्यावेळेला ते काही दिवसांनी त्यांनी सुरुवात केली, की ज्यावेळेला जेवण येणार आहे, त्याच्या आधी ते एक बेल द्यायचे. हं. आणि ती बेल नुसती नॉर्मल बेल असायची. बेल दिल्यानंतर काही सेकंदांमध्ये ते अन्न घेऊन एक व्यक्ती तिथं यायचा आणि कुत्र्याला द्यायचा. हळू-हळू त्यांनी ऑब्झर्व्ह केलं, की पुढे जेवण नाही पण आणलं, नुसती बेल दिली तरी कुत्र्याची ती सलाइव्हा सुरू झाली.
याच्यामध्ये घडलं काय? ह्याला क्लासिकल कंडिशनिंग म्हणतात. याच्यामध्ये घडलं काय माहिती आहे का? की जो नॅचरल रिस्पॉन्स यायला पाहिजे होता, अन्न आल्यानंतर ते बघितल्यानंतर त्याचा स्मेल, त्या सेन्स हे जे जाणवले पाहिजे होते, ते जाणवल्यानंतर त्याचा जो रिस्पॉन्स यायला पाहिजे होता, ती गोष्ट अस्तित्वात नसताना सुद्धा त्या कुत्र्याला तो रिस्पॉन्स द्यायला लागते व्हेरी त्याची बॉडी. आता ही क्लासिकल कंडिशनिंग इथं सुद्धा घडते मुलांच्या बाबतीमध्ये कळत-नकळतपणे. तुम्ही करताय मुलांच्या बाबतीमध्ये. तो मुलांना जर का मोबाईल समोर आला, स्मार्टफोन दिला, तर त्यांची ती क्लासिकल कंडिशनिंग अशी झालेली असते त्याच्यानंतर, की माझ्यासमोर स्मार्टफोन आला तरच मी खाऊ शकतो. नाही तर मी खाऊच शकत नाही. बरोबर. बरोबर? कारण त्यांना ते कळतच नाही. त्याच्याशिवाय खायचं कसं? ओके. आणि पुढं जाऊन म्हणजे मग कधी-कधी असं पण होतं, की त्यांना ज्यावेळेला ते मोबाईल घेऊन बसतात किंवा जेव्हा ते स्क्रीनसमोर बसतात, त्यावेळेला त्यांना आपोआप भूक लागायची. मग त्यांच्या शरीराला गरज असो किंवा नसो, बरोबर? आपोआप त्यांना भूक लागायला सवय. म्हणून तुम्ही जर बघितलं, ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलंय मुलांमध्ये. अ, म्हणजे अ, अ, म्हणजे खाण्याच्या ज्या फूड हॅबिट्स आहेत त्यांच्या, त्या सगळ्या बिघडल्या आहेत मुलांमध्ये. तर हे खूप काळजी घेतली पाहिजे पॅरेंट्सनी, की थोडासा त्रास होईल तुम्हाला, पण तुम्ही मुलांना अ, हे ऑप्शन्स डेव्हलप करू नका. आणि त्याच्यासाठी खूप सिंपल साधी टेक्निक मी तुम्हाला सांगू का? स्वतः पॅरेंट्सनी सुद्धा केलं पाहिजे ते, की ज्यावेळेला तुम्ही जेवायला बसताय ना, पॅरेंट्सनी स्वतः सुद्धा आपले सगळे गॅजेट्स, मोबाईल वगैरे सगळे हे सायलेंट. सगळे बाजूला ठेवले पाहिजे. आपल्या घरामध्ये एक 2-3 जागा अशा पाहिजेत, की ज्या ठिकाणी तुम्ही अ, तो जो एरिया आहे तो गॅजेट फ्री ठेवला पाहिजे. म्हणजे जसं डायनिंग टेबल आहे, की तुम्ही जेवायला बसले, की त्या ठिकाणी मोबाईल अलाउड काहीच नाही. नाही. मग ते मुलांना अलाउड नाही, तसं पॅरेंट्सला पण तुम्हाला अलाउड पण नाही. तसं त्या आजी-आजोबांना पण अलाउड नाही. टीव्ही बंदच राहणार जेवताना. ही सवय पॅरेंट्सला पण पाहिजे. ती सवय मुलांना पण लागणार आहे आपोआप. आपोआप लागणार आहे. आणि त्यावेळेसाठी तुम्ही मुलांशी बरोबर कनेक्ट चांगलं होता. तुम्ही ज्यावेळेला एकदम म्हणजे गॅजेट फ्री वातावरण असतं, त्यावेळेला तुम्ही मुलांबरोबर जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकता. खूप गोष्टी आहेत, की तिथं लक्ष दिलं पाहिजे. स्पेशल म्हणजे मुलांसाठी तर मला असं वाटतं, की प्रत्येक पॅरेंटनी दिवसभरामधून एक वेळ ही फिक्स केली पाहिजे, की 15 मिनिटं दिवसातून मी मुलाबरोबर स्पेशल वेळ घालवणार आहे. घालून. आणि तो वेळ घालवणार म्हणजे फक्त तो त्याचा आणि माझा असेल. त्यावेळेला स्वतःचा फोन बाजूला, टीव्ही बाजूला, सगळं काही बाजूला. फक्त 15 मिनिटामध्ये मग त्या मुलाबरोबर गप्पा मारण्यात घालवला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कुठलंही त्याला फार सजेशन किंवा हे नाही, एक अनकंडिशनल लव्ह मुलांना दिलं पाहिजे. ते एक्सेप्टन्स मुलांना मिळायला पाहिजे. तर ते पॅरेंट्स आणि मुलांचं कनेक्शन खूप चांगल्या पद्धतीने होईल. मग आता हेच, की आधी आपण नाही का माझे श्लोक वगैरे म्हणायचो किंवा आपलं एक होतं रुटीन, की आपण हो. जप करायचो वगैरे लहानपणी. आता मी केलंय. तर मग त्याचा कसा परिणाम होत होता किंवा आजकाल हे करायला पाहिजे कोणी? अगेन मी सांगतो ना, त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स नव्हते. आणि आजच्या काळामध्ये आता बाकी डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. तुम्हाला टीव्ही आहे समोर, तुम्हाला YouTube आहे, बाकी मोबाईल आहे मुलांसमोर. खूप आहे. परत सोशल प्रेशर एक वेगळं असतं. पूर्वी तुम्हाला इतके सगळे क्लासेस नव्हते. पण आज असं असतं, की शाळेमधून शिकून येणार. परत जे शाळेमध्ये शिकायला जाताय, तेच त्याचीच परत बाहेर क्लास लावणार. म्हणजे म्हणजे तुम्ही मुलांचा डबल वेळ घालवताय. शाळेमध्ये शिकण्यासाठी तेवढाच वेळ देताय बाहेर. आणि परत तेच शिकायला बाहेर मुलांना परत वेळ देताय. ओके. मग मुलं कधी त्यांच्या बाकीचं ज्या स्किल आहेत ते डेव्हलप करणार आहेत. कधीच नाही करू शकत मुलं डेव्हलप. आणि केलं तरी ते खूप थोड्या लिमिटपर्यंत करू शकतात ते डेव्हलप. म्हणजे स्किल डेव्हलप व्हायला पण वेळ लागतो. ते एका रात्रीतून डेव्हलप होणारे नसतात कुठले पण स्किल. सो पूर्वीची पद्धत वेगळी होती. पूर्वी त्यावेळेला तो माइंडफुलनेस जास्त होता. आज तुम्ही किती म्हटलं तरी तुम्ही आता काय टाळू नाही शकत मोबाईल वगैरे. तर हे जे मी तुम्हाला म्हणतो ना, की पूर्वी जसं तुम्ही मनाचे श्लोक म्हणायचे, तुम्ही शांतपणे बसायचे. त्याचे ते गुरुजीसुद्धा तुम्हाला मनाच्या श्लोकचा अर्थ व्यवस्थित समजून सांगायचे. मुलांना आपण काय प्रार्थना म्हणतोय त्याचे शब्द कळत असतात, त्याचे अर्थ कळत असतात. आताच्या काळामध्ये पण तुम्ही हे फॉलो करू शकता. पण थोडं-थोडं एक तुम्ही सुद्धा त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे पॅरेंट्सनी. जेवणाच्या आधी तुम्ही शांतपणे 5 मिनिटं बसून प्रार्थना केली. तर आता मी प्रार्थना ह्याच्यासाठी नाही मी म्हणत आहे, की बाबा एक देवधर्म आहे म्हणून तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म ऑब्व्हियसली आपण मानतो त्या गोष्टी. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण ज्यावेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला कळत-नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलामध्ये ग्रॅटिट्यूडचं बरोबर.
एक ग्रॅटिट्यूडचं एक बीज तुम्ही आज मुलामध्ये पेरताय, की जे पुढे जाऊन चांगल्या पद्धतीने येईल. तो प्रत्येक ठिकाणी ग्रॅटिट्यूडनी वागणार आहे. ते बरोबर. तर अशा खूप ॲक्टिव्हिटीज आहेत, जे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये फॉलो करू शकता. ओके. म्हणजे आता मी एक ऑब्झर्व्ह केलंय, की जेवायला बसत असताना माझ्यामध्ये एक सवय पूर्वीपासून वडिलांकडून आली, की जेवण सुरू करायच्या आधी आम्ही जेवणाच्या पाया पडतो. म्हणजे बरोबर, ताटाच्या बरोबर. पाया हां, हां. पडतो. ते माझा मुलगा माझ्याकडनं बघत आलाय, तोही आपोआप करतो. बरोबर आहे. ओके. आणि त्याला मी समजून सांगितलंय, की का बरं करणं गरजेचं आहे? आपोआप तो सुद्धा करतो. सो आमच्या घरचा एक मुलगा आहे जो म्हणजे उठल्यानंतर जमिनीचा पण नमस्कार करतो. हे ते पाहिलेच स्वतः. म्हणजे आपण पूर्वी हं, हं, म्हणायचो ना, हं. झोपेतून उठल्या-उठल्या आपण कराग्रे वसते कराग्रे लक्ष्मी, बसतात. हं. करमध्ये सरस्वती म्हणजे व्यवस्थित आपण सगळ्या पाया वगैरे पडून ग्रॅटिट्यूड देऊन आपल्या दिवसाची सुरुवात व्हायची. आता ह्या गोष्टी जरी जुन्या झाल्या, तरी या महत्त्वाच्या आहेत आणि आपण आपले बेसिक्सच विसरत चाललोय खरं तर त्यामुळेच प्रॉब्लेम होतोय, खरं आहे, बाकी खरं आहे. काही नाही. कारण आई-वडील स्वतःच इतक्या प्रेशरमध्ये जगत असतात, की या गोष्टी त्या फॉलो करण्यासाठी त्यांना तर कळलं पाहिजे, की मला फॉलो केलं पाहिजे. मग आता एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की कंपॅरिझन केलं जातं. ते होतं नाही का, की 2 भावंड आहेत त्यांचं पण कंपॅरिझन केलं जातं. मोठा भाऊ चांगला करतो, तू कर. किंवा मग हा बघतोय मित्र पुढे चाललाय. ह्याचा काय परिणाम होऊ शकतो मुलांच्या मनावर किंवा हे कसं केलं पाहिजे? खूप परिणाम होतो. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मुलाचं कंपॅरिझन करता ना, त्यावेळेला सगळ्यात पहिले हे समजून घेतलं पाहिजे, की प्रत्येक मुलाच्या स्किल्स वेगळ्या आहेत. प्रत्येक मुलाच्या एबिलिटी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या असतात. एखादा मुलगा अभ्यासात चांगला असेल, तर एखादा स्पोर्टमध्ये चांगला असेल. एखादा इंग्लिशमध्ये चांगला असेल, लँग्वेजमध्ये, तर एखादा लॉजिकल ब्रेन चांगला असेल, तो मॅथेमॅटिक्समध्ये चांगला असेल. बरं. ओके. तर माझ्या मोठ्या मुलाला मॅथमध्ये चांगले मार्क आहेत म्हणून माझ्या लहान मुलाला मॅथ्समध्ये चांगलेच आले पाहिजे असं नाही गरजेचं. मी त्याचं पहिल्यापासून ऑब्झर्व्ह केलं होतं, हा हा लँग्वेजमध्ये चांगला आहे का? हा मराठी चांगली बोलतोय, हा इंग्लिशही चांगली बोलतोय, हा हिंदी नीट बोलतोय, तर त्याचं लॉजिकल ब्रेन जास्त ॲक्टिव्ह आहे. मग तुम्ही त्याला मारून धोपटून नाही तुला मॅथ्समध्ये पडलेच पाहिजे. केलंच पाहिजे. तर त्याची एनर्जी इथं जी जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो, तो आणखीन स्किल डेव्हलप करू शकतो. त्याला न कळणाऱ्या, त्याला न आत्मसात होणाऱ्या गोष्टींसाठी तो जास्त एफर्ट्स द्यायला सुरुवात करेल. आणि अगेन कंपॅरिझन पण नेहमी कुठल्याही मुलामध्ये आत्मविश्वासाची कमी करणारच आहे, आणणारच आहेत. त्याच्यामुळं आपण स्वतः ते टाळावं. प्रत्येकाला स्वतःची त्याच्या आयडेंटिटीचा रिस्पेक्ट करावा आणि ती आयडेंटिटी समजून घेण्यासाठी पॅरेंट्सनी कायम एक चांगला ऑब्झर्व्हर म्हणून काम केलं पाहिजे. मग आता भावंड असतील समजा, तर दोघांची वाद चालू आहे की भांडणं चालू आहे. तर ना पालकांनी याच्यामध्ये कसं इंटरफेअर करावं? कारण कसं होतं, की एकाची बाजू घेतली दुसरा नाराज होतो किंवा मग तू दूर जाईल पालकांपासून. मग हे कसं हँडल करता येईल? आता 2 लहान मुलं ज्यावेळेला ते एकमेकांबरोबर भांडत असतात ना, त्यावेळेला तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, की हे दोन्ही मुलं अ, लहान आहेत. आता ते त्यांच्या ट्रू सेल्फनुसारच वागतायत. त्यांना जे वाटतंय, की माझा ईड आहे त्यांचा पॉवरफुल आहे, तर त्यांना जे हवंय ते दोघांसाठी पण त्यांना वाटते खूप गरजेचं आहे. पण तरीसुद्धा तुम्ही तिथं जज बनून बसू नका. तर तुम्ही त्यांच्याशी बोलत असताना तुम्ही रॅशनॅलिटीचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. तार्किक पद्धतीने बोललं पाहिजे. दोघांना समजून सांगण्याऐवजी दोघांना थोडं शांत करणं गरजेचं आहे. त्या गोष्टीची गरज काय आहे? कोणाला कोणती गरज जास्त आहे? हे थोडंसं तुम्ही ऑब्झर्व्ह केलं पाहिजे. मग मोठ्याचा रिस्पेक्ट लहानाने केला पाहिजे. हे कायम लहानाला समजून सांगितलं पाहिजे. मोठ्याला हे सांगितलं पाहिजे, की बाबा तो लहान आहे, तर तू त्याला समजून घेणं गरजेचं आहे. सो तू त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे. तू त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हे जे आहे ना, की "अरे, तू आहे ना, तू बाजूला बस बरं. त्याला फार त्रास देतो. अजिबात त्याची देऊन टाक त्याची वस्तू त्याला." हे जे बोलणं हे चुकीचं आहे. चुकीचं. सो तुम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला त्यांना बसवून त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने डायलॉग डिलिव्हरी केली पाहिजे. त्यांना त्यांचा रोल समजून सांगितलं पाहिजे, की तू मोठा आहे तर तुझा रोल कसा आहे? चांगल्या व्यवस्थित शब्दांमध्ये डिफाईन केला पाहिजे. लहानाला त्याचा रोल समजून सांगितला पाहिजे. आणि अगेन कम्युनिकेशन. पण हे कम्युनिकेशन थोपवणारं नसावं. हे डिस्कशन करणारं असावं. हे तो जे प्रश्नाची तुम्ही जर त्याला एखादी गोष्ट सांगतायत, तर त्याचं जे लॉजिकल बरं तो मोठा आहे म्हणून मग त्याने मला मारलं तरी चालेल का? हं. ते नाही बेटा तर तो मारेलच असं काही नाहीये. ते जास्त नाही चांगलं योग्य. त्या बाबतीत मी त्याच्याशी डिस्कस करतो. ठीक आहे. पण तो मोठा आहे, तर तू त्याचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुझे प्रॉब्लेम त्याच्याशी शेअर कर. तू त्याला तुझे प्रॉब्लेम विचार. तो तुला सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेल. हेच तुम्ही मोठ्याला सांगितलं, की बेटा तू त्याला मारण्यापेक्षा ना, तू त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न कर. तो ज्यावेळेला तुझे प्रॉब्लेम समजून सांगायला येतो, तुला त्याचे प्रॉब्लेम सांगतो. तू त्याच्याकडे लक्ष द्यायला कारण तर तुझी ती रिस्पॉन्सिबिलिटी तुझा लहान भाऊ आहे. हे ज्यावेळेला आपण असं व्यवस्थित समजून सांगतो,
एक्सप्रेस करतो मुलांना, त्यावेळेला आपोआप हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. अगेन हे एका दिवसात तर होणार नाही. ते कंटिन्यू इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आणि ही लहानपणापासून आहे. हो. तेव्हा आता एक सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मनात आलता, की मी लहान असताना आपल्याला शाळेत घातलं जातं 5-6 वर्षानंतर, वय झाल्यानंतर. आजकाल मग 3 वर्षाचं प्ले स्कूलमध्ये घातलं जातं. तर मग याच्यावर काय टेक आहे तुमचं? काय? म्हणजे आतापर्यंत खूप सायकॉलॉजिस्टनी रिसर्च केलेला आहे मुलांच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीमध्ये आणि मुलांच्या सायकोसोशल स्टेजेस त्यांनी त्याच्यामध्ये डिस्क्राईब केला आहे. प्रत्येक सायकॉलॉजिस्टनी त्याची मतं मांडलीत, पण जर का नीट सगळे एकत्र केले तर जवळपास सगळे एकसारखंच आहे. फार मोठा त्याच्यात बदल नाही आहे. तो नीट तुम्ही जर अभ्यास केला या गोष्टींचा, तर मुलाचं जे 0 ते 2 वर्षापर्यंतचं जे वय आहे ना, ते त्याचे सेन्सरी ऑर्गन्स डेव्हलप होण्याचं वय असतं. तर तुम्ही जर बघा लहान मुलांना जर बघितलं पहिली लहान मुलांच्या बाबतीमध्ये एकदम तर ते कुठलीही गोष्ट तोंडात टाकतात. ओके. तो ते चवीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात, की हे काय आहे? तुम्ही ते बघतील, तो डोळ्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील. ते चव घेण्याचा प्रयत्न करतील. ते स्पर्श करतील. तुम्ही लहान मुलाच्या समोर गेलं तर तुमच्या चेहऱ्याला असा-असा स्पर्श करत असतो. ओके. तर तो आपला चेहरा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. सो त्याचे 5ही सेन्सरी ऑर्गन्स डेव्हलप होत असतात त्यावेळेला. ओके. आणि तो ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग 3 वर्षापासूनचे जे पुढचे मुलं असतात, त्यांच्यामध्ये मग आणखीन थोडेसे पुढचे म्हणजे मग त्याला बॅलन्स करता यायला लागतं स्वतःला. ओके. त्याची टॉयलेट ट्रेनिंग व्यवस्थित व्हायला सुरुवात होते व आपण त्याला हे शिकवतो, की बाबा टॉयलेटला जायला पाहिजे, तू क्लीन केलं पाहिजे, व्यवस्थित स्वतः बसता आलं पाहिजे तुला. ह्या गोष्टी आपण शिकवायला सुरुवात करतो मुलांना. सो मुलांचं एक खूप लहानपणाचं वय आहे. त्या काळामध्ये पण मुलांमध्ये लॉजिक नसतं जास्त. बरोबर? तर मुलं अजूनही या जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे परसेप्शननुसार, ते त्यांच्या नॉलेजनुसार. ते पण होतं काय आहे बऱ्याचदा कॉम्पिटिशन आणि दुसरं की अरे, त्याच्या मुलाला एवढं धाड-धाड-धाड एवढे आकडे येतात सगळं बोलायला. माझा मुलगा तर या जगामध्ये मागे तर पडणार नाही ना. म्हणून एखाद्याने सुरू केलं की सगळेजण तिथं टाकायला सुरुवात करतात. तर मुलांना ॲक्चुअली खूप प्रेशराईज लहानपणापासून केलंच नाही पाहिजे. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मुलांचं एज्युकेशन हे खेळत-खेळत डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे खेळतानाच ते शिकत गेले पाहिजे या सगळ्या गोष्टी. अ, खूप आहे म्हणजे मग ते 7 वर्षापर्यंत मुलांना आजकाल इतकं की त्यांना स्पेलिंग पण शिकवतात, त्यांना पाढे पण शिकवतात, त्यांना सगळं शिकवतात. सगळं. पूर्वी शिक्षण पद्धती फार वेगळ्या होत्या. मला तर आठवतं माझ्या 5वी मध्ये पहिल्यांदा मला 4 वेगळी वही आली होती. ए, बी, बरं. सी, डी शिकायला. 5वी ला नाही, मला असताना. 3रीला आलते आय हां, थिंक. मला 5वी हां. ला आली होती. मला 3rdला पण असतील. आता जर मुलांना ठीक आहे. मुद्दा असा आहे की पॅरेंट्सला वेळ नसतो. प्रेशराईज नाही झाले पाहिजे. नाही, पॅरेंट्सलाही वेळ नसतो. पॅरेंट्स कामाला असतात, नोकरीला बाहेर असतात. तेवढेच ते मग प्ले ग्रुप टाकून दिले, की मुलं तिथं 3 तास, 4 तास वेळ जातो मुलांचा. बरोबर? मग प्ले ग्रुपमध्ये दररोज तुम्हाला काय करणार आहे? मग त्यांना काहीतरी नवीन देणं गरजेचं आहे ना. बघा आम्ही तुमच्या मुलांना हे शिकवतोय. बघा त्याला स्पेलिंग येतंय. बघा त्याला येतंय. तो खरंच ते प्ले ग्रुप मुलांच्या डेव्हलपमेंटल सायकॉलॉजीला अनुसरून ते काम करतायत का? ते याचा पालक विचार करतायत का नाही? आय डोंट नो. कारण पालकांच्या बाबतीमध्ये पालकांना अवेअरनेसच नाहीये, की मुलांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस काय असतात आणि त्या प्रत्येक स्टेजेसमध्ये ते कसे डेव्हलप होत असतात, कसे स्वतःची पर्सनॅलिटी शेप करत असतात. हे पालकांना पण त्याचं नॉलेज नाहीये. तर पालकांनी पण थोडं अवेअर होणं गरजेचं आहे आणि त्यांचं प्ले ग्रुप असेल किंवा नर्सरी असेल, तर तिथं कशा पद्धतीचं एज्युकेशन दिलं जातंय अ, मुलांच्या डेव्हलपमेंटनुसार ते बघणं गरजेचं आहे. एज्युकेशन त्याला आयुष्यभर घ्यायची आहे. पण त्याचे पर्सनॅलिटी शेप होण्याचा जो काळ असतो, हा लहानपणाचाच काळ असतो. तर त्या शाळांनी सुद्धा तिथं खूप लक्ष दिलं पाहिजे लहानपणापासून. तर मग आता प्ले ग्रुप कसे आयडेंटिफाय करायचे की जे चांगले आहेत तुमच्या मुलांकरता? तेच आयडेंटिफाय केलं पाहिजे, की ते त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसनुसार ते काम करतायत का? म्हणजे जे प्ले ग्रुप मुलांना खूप जास्त पाढे शिकवत असतील, तिथूनच सुरू करत असतील, तर पालकांना हे थोडंसं लक्ष द्यायला लागेल. अरे, हे शिकल तो. 5व्या, 6व्या, 7व्या वर्षानंतर पण शिकेल ह्या सगळ्या गोष्टी. आत्ता त्याला ते शिकणं गरजेचं नाही. आत्ता त्याला बाकीचे जी बेसिक स्किल्स डेव्हलप करणं आहे स्वतःच्या बाबतीमधलं.
ते गरजेचं आहे. त्याचं मित्रांबरोबर फ्रेंडशिप जमता आली पाहिजे त्याची. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला त्याचा टिफिन व्यवस्थित खाता आला पाहिजे. बरोबर. स्वतःच्या हाताने जेवता आला पाहिजे. त्याला स्वतःला मॅनेज करता आला पाहिजे. म्हणजे त्याचा ड्रेस व्यवस्थित थोडा घालतोय का तो? नीट राहतोय का? टॉयलेट ट्रेनिंग त्याचं व्यवस्थित होतंय का? स्वतःला क्लीन नीट ठेवतोय का? ह्या छोट्या-छोट्या गोष्टी डेव्हलप होत जातायत. इथं मुलांचं लक्ष दिलं जातंय का? इथं मुलांना शिकवलं जातंय का? हे बघितलं पाहिजे थोडंसं. म्हणजे गेम्स वगैरे सुद्धा घेतात काही जण मी पाहिलं. हां, ते बेस्ट आहे. तिथं जास्त लक्ष दिलं पाहिजे. सो थँक यू सो मच सर तुम्ही आलात. आम्हाला टाईम दिलात आणि इतकी माहिती सांगितली म्हणजे जेव्हा माझं लग्न होईल, जेव्हा मला होतील मुलं, तेव्हा हाच व्हिडिओ परत बघितल्यावर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं मला तरी वाटतंय. थँक यू सो मच आणि आमच्याकडे थोडीशी आठवण आहे तुमच्याकरता. हा व्हिडिओ प्रत्येक आई-वडिलांकरता कदाचित पूर्णतः असेल कारण आपण काय फोकस केलं सर, की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थोडंसं म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे हा हेतू होता या व्हिडिओमध्ये माझा. सो थँक सो मच. प्लीज. थँक सो मच. धन्यवाद. सो मच की म्हणजे आपण छान गप्पा मारल्या या बाबतीमध्ये आणि हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि या विषयावर आपण बोललो. अ, खूप काही बोलण्यासारखं आहे याच्यामध्ये म्हणजे आपण कितीही तास बसलो तरी अनेक नव्या-नव्या गोष्टी, अनेक नवे-नवे पैलू आपल्यासमोर येतील. पण तरी बेसिकली मला असं एवढंच सांगायचं आहे शेवटी तुमच्या माध्यमातून, की पॅरेंट्सनी लक्षात ठेवावं, की पॅरेंटिंग हे तुमच्या बाळाला जन्म देईपर्यंतच तुमची विश असते. ज्या क्षणाला तुमचं बाळ जन्माला येतं तिथून पुढे तुमच्याजवळ ती रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटीपासून पळू शकत नाही. तुम्हाला अ, वेळ देणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य घडवत असताना जर का तुमच्या मुलाला वेळच देऊ शकला नाही, तर तुम्ही ते भविष्य घडवण्यामध्ये असमर्थ ठराल, असं मला वाटतं. त्यामुळं कितीही तुमचा कामाचा व्याप असेल, तरीसुद्धा मुलांना प्रायोरिटी मात्र नक्की द्या आणि त्यांच्यासाठी वेळ काढा. ऑलरेडी दीड तास होऊन गेलाय. नाहीतर अजून भरपूर पॉइंट्स मला विचारत येत होते. पण म्हणलं ठीक आहे आता जास्त मोठं होऊ नये. आपण नेक्स्ट पॉडकास्ट किंवा परत कधीतरी घेऊन येऊ. थँक यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला नंबर WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमचे विचार मला खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन एपिसोड नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड एंड बाय.